नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वेबिनार मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजचा आपला वेबिनारचा विषय आहे व्हॉट इज इंडस्ट्री 4.0। इंडस्ट्री 4.0 हा सध्या टेक्नॉलॉजीच्या युगामधला चर्चेचा विषय झालेला आहे। सगळीकडे एकच चर्चा आता सुरू आहे की इंडस्ट्री 4.0 येते किंवा इंडस्ट्री 4.0 आली आहे, काही ठिकाणी सुरुवात झाली आहे। आपण आता या वेबिनारच्या एंड पर्यंत हे जाणून घेणार आहे की इंडस्ट्री 4.0 नेमकी आहे काय। आणि इंडस्ट्री 4.0 ची काही लोकांमध्ये खूप भीती आहे की आता ही इंडस्ट्री 4.0 आली म्हणजे बऱ्याचशा लोकांचे जॉब जातील किंवा काही लोकांना असं वाटतंय की जॉब मिळणं कठीण होईल। सगळ्या गोष्टी आजच्या या वेबिनार मध्ये आपण क्लिअर करणार आहोत की जॉबच्या दृष्टीने नेमकं काय केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला तुमचं करिअर करणं आता या मिनिटाला तरी खूपच महत्त्वाचं आहे। आणि करिअर घडवणं हे इतकं सोपं नाही राहिलेलं की जितकं पूर्वी होतं। आता कॉम्पिटिशन टफ आहे, मग या टफ कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला आपलं करिअर अगदी सहजपणे कसं करता येऊ शकतं याच्यासाठी डेफिनेटली या वेबिनारचा तुम्हाला मदत होणार आहे। आता पहिल्यांदा आपण हे समजून घेणार आहोत की वेबिनार चा जो मूळ विषय आहे इंडस्ट्री 4.0 तो नेमका काय आहे। बघा, इंडस्ट्री म्हणजे उद्योग, कारखाने, प्रोडक्शन करणारे वेगवेगळे युनिट्स, ठीक आहे। आता ह्या इंडस्ट्रीचे देखील वर्जन आहेत, म्हणजे जसं सॉफ्टवेअरचं वर्जन असतं, आपण एखाद्या सॉफ्टवेअरला सॉफ्टवेअर 1.0 2.0 असा नंबर देतो, तसा इंडस्ट्री 4.0 म्हणजे 4.0 हा इंडस्ट्रीचा वर्जन नंबर आहे। मग याचा अर्थ याच्या आधी इंडस्ट्री 3.0 पण असेल, यस डेफिनेटली 3.0 असेल तर मग त्याच्या आधी 2.0 पण असेल, ऑलवेज त्याच्या आधी 1.0 पण असेल। मग आपल्याला हे पण थोडंसं समजून घ्यायचं की 1.0 पासून आता आपण 1.4 मध्ये आहोत, सॉरी 4.0 मध्ये आहेत, तर 1.0 टू 4.0 हा पूर्ण जर्नी कसा आहे तो आपल्याला बघायचा आहे। आणि मग जर 1.0 अस्तित्वात आला तर त्याच्या आधी काहीच नसेल ना, 1.0 च्या आधी काहीही नसेल। काहीही नसेल म्हणजे काय होतं, मग एक्झॅक्टली त्यावेळेला लोक प्रॉडक्ट कसे बनवायचे हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर आपला प्रवास जो सुरू होतोय आजच्या वेबिनारचा तो अगदी इंडस्ट्री 1.0 च्या आधीपासून मी सुरुवात करतोय। चला आपण सुरुवात करू। आता इंडस्ट्री 1.0 च्या अगोदर काय होतं बघा, आता तुमच्या समोर जो स्क्रीन दिसतोय त्याच्यात आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन। रिव्हॉल्युशनला आपण म्हणतो क्रांती, औद्योगिक क्रांती। तुम्ही इतिहास हा विषय तुम्हाला होताच, इतिहासामध्ये औद्योगिक क्रांतीविषयी तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी पुस्तकांमध्ये वाचलेला आहे। मग ही औद्योगिक क्रांती काय आहे, त्याच्या अगोदर काय होतं ते आपण समजून घ्यायचा आता प्रयत्न करूयात। बघा, इंडस्ट्री जेव्हा अस्तित्वात आली म्हणजे इंडस्ट्री 1.0 म्हणू आपण त्याला, इंडस्ट्री 1.0 जेव्हा अस्तित्वात आली त्याच्या आधी लोक प्रत्येक वस्तू ही हाताने बनवायचे, आपण त्याला हँडीक्राफ्ट असं म्हणतो। कुठल्याही प्रकारचे टूल्स त्यांच्याकडे नसायचे, असायचे तर अगदी ते टूल सुद्धा हातानेच बनवलेले असायचे। हाताने वस्तू बनवून त्या वस्तूंचा फक्त ते उपयोग करायचे, वापरासाठी म्हणून त्या वस्तू बनवायचे, विकण्यासाठी नव्हे। आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन जीवनासाठी ज्या वस्तू लागतील त्या हे लोक हाताने तयार करायचे। आणि मग या हाताने तयार केलेल्या ज्या वस्तू असायच्या त्या वस्तू ते वापरायचे त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये। आणि मग आता प्रत्येक जण सगळ्याच वस्तू तर बनवणार नाही, मग काय असायचं बघा त्यांच्यामध्ये, समजा एखादा व्यक्ती मातीचा घडा बनवतोय, त्याचा उद्योग आहे मातीचे घडे बनवणे, उद्योग म्हणजे तो त्याच्या वापरासाठी बनवतो। आणि दुसरा एखादा कोणीतरी शेतकरी येतो धान्य पिकवतोय, मग हे लोक काय करायचे बघा, आता शेतकऱ्याला मातीचा घडा हवाय आणि या मातीचा घडा बनवणाऱ्या व्यक्तीला धान्य हवंय, मग ते वस्तू विनियोग करायचे, म्हणजे धान्य त्या वस्तू बनवणाऱ्या व्यक्तीला तो व्यक्ती द्यायचा, शेतकरी काय करायचा त्याला धान्य द्यायचा, त्याच्या बदल्यात त्याच्याकडून तो घडा घ्यायचा, बस वस्तू विनिमय असा हा प्रकार होता। पैसे त्यावेळेला क्वचितच वापरले जायचे, माझ्याकडून एक वस्तू तुम्ही घ्या, तुमची वस्तू मला द्या, अशा पद्धतीने वस्तू बनवायच्या आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी फक्त, आणि त्या एकमेकाला देऊन त्या वापरायच्या, असा हा उद्योग पूर्वी चालायचा। मग हा सगळा उद्योग जो आहे तो अशा पद्धतीने चालू राहिला। आणि मग पुढे काय झालं, पुढे साधारणपणे लोकांच्या लक्षात आलं कधी 1760 ते 1820 च्या दरम्यान, 1760 ते 1820 च्या दरम्यान काय झालं बघा, म्हणजे आता तुम्हाला साईडला एक चित्र दिसतंय त्याच्यामध्ये ते एक स्टीम इंजिन आहे, वॅट स्टीम इंजिन 1784 मध्ये त्याचा शोध लागला, स्टीमवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागला। आणि मग मशिनरी हा प्रकार आता वस्तू बनवण्यासाठी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अस्तित्वात आला। आता लोक जे हाताने वस्तू बनवायचे
ते आता मशीन वापरून बनवायला लागले. अर्थातच मग तिथून सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीला. औद्योगिक क्रांती इथून सुरू झाली आणि मग मशीन जेव्हा अस्तित्वात आले तर लोक हाताने वस्तू बनवायच्या ऐवजी आता ते मशीनने बनवायला लागले. साधारणपणे 1760 ते 1820च्या दरम्यान या स्टीम इंजिनचा शोध लागला. आता स्टीम इंजिन अस्तित्वात आलं म्हटल्यानंतर त्या लोकांना अजून काही गोष्टींचा शोध लागला. त्या लोकांनी सिंपल मशीन अस्तित्वात आणले. सिंपल मशीन काय होते बघा, पुली. आता आपण विहिरीतून पाणी काढतो, पूर्वीचे अजून खेडेगावांमध्ये त्या गोष्टी दिसतात आपल्याला. विहिरीतून पाणी काढायला अशी पुली लावलेली असते, एका बाजूला बादली विहिरीत सोडतात आणि दोरखंड लावून दुसरीकडे ओढतात. अर्थात ते पण एक मशीनच आहे, त्याला सिंपल मशीन असं म्हणतात. गिअर्स, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या स्लाइड्स. आता तुमच्या समोर बरेचसे चित्र दिसत आहेत बघा, याच्यात काही साधनं वापरून ते लोक थोडक्यात आपले कामं करायला लागले. तर मग याच्यामुळे फायदा काय झाला, कामांचा स्पीड वाढला, वस्तू चांगल्या प्रकारे बनवता यायला लागल्या आणि इथून उद्योगधंद्याला सुरुवात झाली. म्हणजे वस्तू बनवून विकायला सुरुवात झाली. लोक वस्तू बनवायला लागले, विकायला लागले, त्याचे पैसे यायला लागले, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह हे लोक करायला लागले. आणि मग यालाच आपण औद्योगिक क्रांती असं म्हणायला लागलो. आणि हे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जे 1760 पासून सुरू झालं ते पुढे चालत गेलं आणि मग त्याचं रूपांतर झालं इंडस्ट्री 1.0 मध्ये. आता इंडस्ट्री 1.0 कशी होती बघा, म्हणजे कारखाने उद्योगधंदे सुरू झाले होते. इंडस्ट्री 1.0 मध्ये कारखाने उद्योगधंदे सुरू झाले 1800च्या शतकामध्ये. सन 1800च्या शतकामध्ये हे इंडस्ट्री 1.0 अस्तित्वात आलं आणि स्टीमवर चालणारे मशीन्स लोक वापरायला लागले. छोटे छोटे उद्योग. मग आता उद्योगाचा प्रकार थोडासा कसा बदलला बघा. पूर्वी लोक घरातल्या घरात वस्तू बनवायचे. आता मी तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो. कार्पेट बनवायचंय समजा, घरात टाकणारी चटई कार्पेट. मग पूर्वी लोक हाताने कार्पेट बनवायचे. 4-5 लोक घरातले ते काम करायचे. आठवडाभर, महिनाभर ते काम चालायचं आणि कुठे एखादी चटई तयार व्हायची किंवा एक कार्पेट तयार व्हायचं आणि मग हे कार्पेट बाजारात जाऊन ते विकायचे किंवा स्वतःसाठी ते ठेवायचे. मग हे कार्पेट हाताने बनवून विकणं याला खूप वेळ लागायचा. महिनाभरामध्ये कार्पेट बनवा, विका आणि त्याचे पैसे यायचे आणि त्याच्यावर ते उदरनिर्वाह करायचे. आता जेव्हा इंडस्ट्री 1.0 अस्तित्वात आली तर मग इथे ग्रुपने कामं करायची सुरुवात झाली. इंडस्ट्री अस्तित्वात आली, अनेक लोक एकत्र येऊन कारखाने उभे करू लागले, कारखान्यांमध्ये अनेक लोक कामाला लागले आणि मग इंडस्ट्री 1.0 अस्तित्वात आली. स्टीमवर चालणारे मशीन्स त्यावेळेला अस्तित्वात आले आणि चांगल्या प्रकारे उद्योगधंदे सुरू झाले. हे इंडस्ट्री 1.0 1800च्या काळामध्ये साधारणपणे होतं. मग त्यावेळेला आता इंडस्ट्री 1.0 मध्ये हाताने वस्तू बनवायची पद्धत थोडक्यात बंद झाली आता पूर्णपणे आणि आता लोक मशीनचा उपयोग करून वस्तू बनवायला लागले. जसं तुमच्या समोर तो एक वस्तू बनवताना एक व्यक्ती दिसतोय, त्याच्या बाजूला एक छोटा सिंपल मशीन त्याने तयार केलेलं तुम्हाला दिसतंय. मग आता थोडक्यात मशीनचा उपयोग करून वस्तू बनवायला सुरुवात केली आणि तिला आपण इंडस्ट्री 1.0 म्हणतो. छोटे छोटे कारखाने अस्तित्वात आले, लोक त्याच्यामध्ये कामाला जायला लागले, लोकांना पगार मिळायला लागला, तयार झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या एकमेकाला विकायला लागले आणि खऱ्या अर्थाने उद्योगधंदे जे आहेत ते सुरू झाले. असा हा इंडस्ट्री 1.0 चा प्रवास होता. या इंडस्ट्री 1.0 चं वैशिष्ट्य काय, त्याचे की फॅक्टर्स कोणते, तर साधारणपणे 1760 मध्ये याची सुरुवात झाली. 1760 मध्ये किंवा 1800च्या जवळपास इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाली. सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे तर इंडस्ट्री 1.0 ही इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. नंतर हळूहळू मग त्याचा प्रसार युनायटेड स्टेट, US मध्ये झाला आणि बाकीच्या बऱ्याचशा रशियन कंट्रीज मध्ये त्याचा उपयोग सुरू झाला. या इंडस्ट्री 1.0 मध्ये बऱ्यापैकी लोकांना आता उद्योगधंदे मिळाले, कामं करायला लागलेत आणि चांगल्या प्रकारे उद्योगधंदे सुरू झाले. हा होता इंडस्ट्री 1.0 चा थोडक्यात कन्सेप्ट. आणि मग पुढे काय झालं, मग इंडस्ट्री 2.0 आली. आता इंडस्ट्री 2.0 मध्ये काय कशी आली ते बघू आपण. आता ही इंडस्ट्री 2.0 जी आली ती 1900च्या शतकामध्ये आली, 19th सेंचुरी मध्ये अस्तित्वात आली, तब्बल 100 वर्षानंतर. मग आता याच्यामध्ये नेमकं काय होतं बघा, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला होता, विजेचा शोध लागला. आता स्टीम इंजिन जे होते, स्टीमवर चालणारे इंजिन, त्याची जागा आता इलेक्ट्रिक इंजिन्सने घेतली. इलेक्ट्रिकवर अर्थात मोटरचं अस्तित्व आलं. मोटर्स वापरून लोक कारखाने चालवायला लागले, मोटर्स, इलेक्ट्रिक मशीन्स. आणि मग इंडस्ट्री थोडी अजून जोरात सुरू झाली, मोठे मोठे कारखाने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, तर ह्या कालखंडामध्ये म्हणजे इंडस्ट्री 2.0 मध्ये मास प्रोडक्शन हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. मास प्रोडक्शन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये प्रॉडक्ट तयार करायचे, जेणेकरून मग प्रॉडक्ट जास्त प्रमाणात बनवले तर त्याची किंमत कमी होईल, स्वस्तात हे प्रॉडक्ट लोकांना देता येतील
आणि स्वस्तात प्रॉडक्ट मिळायला लागले तर जास्तीत जास्त लोक हे प्रॉडक्ट विकत घेतील. अशा पद्धतीने या इंडस्ट्री 2.0 मध्ये इलेक्ट्रिसिटी आली आणि प्रोडक्शनचा स्पीड वाढला, प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे तयार करता यायला लागले. मग त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं काय तर इंडस्ट्री 2.0 मध्ये दळणवळणाची साधनं पण अस्तित्वात आली. 1895 मध्ये बघा जर्मनीमध्ये रेल्वेचा शोध लागला. त्याच्यानंतर टेलिग्राफ प्रकार कम्युनिकेशनसाठी वापरता यायला लागला. आता आपण मोबाईलवर व्हॉट्सअप किंवा ईमेल वगैरे करून फास्ट कम्युनिकेशन करतो, पण त्यावेळेला टेलिग्राफ प्रकार होता, त्याच्या मदतीने कम्युनिकेशन केलं जायचं. इवन ओशियन मार्ग देखील म्हणजे समुद्री मार्ग देखील अस्तित्वात आला आणि जहाजांचा शोध लागला. रेल्वे इंजिन, जहाज म्हणजे दळणवळण सुरू झालं. आणि याचा फायदा काय झाला, मग जास्त प्रमाणामध्ये तयार केलेले प्रॉडक्ट दुसऱ्या देशामध्ये जाऊन विकता यायला लागले. आंतरदेशीय व्यवहार देखील सुरू झाले. एका देशातल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये विकायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने मग देश श्रीमंत व्हायला सुरुवात झाली. आणि मग अर्थातच ज्या लोकांनी याची सुरुवात केली होती, इंग्लंड असेल, US असेल, UK असेल, त्या लोकांनी याचा जास्त फायदा करून घेतला आणि मग हे देश जे होते ते श्रीमंत व्हायला लागले. त्या काळामध्ये बघा, तुम्हाला जर तुम्ही इतिहास नीट चाळला तर तुम्हाला लक्षात येईल की भारतामध्ये त्यावेळेला कापूस शेतकरी लोक पिकवायचे आणि हा कापूस ज्याला आपण कॉटन म्हणतो तो फक्त भारतात पिकवला जायचा. आणि मग हा कॉटनचा शोध या इंग्लंडच्या लोकांना लागला आणि त्यांनी इकडनं मग कापूस घेऊन तिकडे जाऊन त्याचा कपडा बनवायला, त्यांच्याकडे पॉवर लूम्स होत्या, त्याच्यावर ते कपडे बनवायला वगैरे सुरुवात केली. आणि मग ते कापड जगभरामध्ये ते विकायला लागले, म्हणजे कपडे वगैरे कॉटनचे कपडे. कापूस कुठून सुरू झाला, भारतातून. आणि त्या लोकांनी तो कापूस तिकडे घेऊन सुरुवात केली. मग ते व्यापारी म्हणून जेव्हा भारतात आले कापूस घ्यायला वगैरे, त्यांनी बघितलं इकडचे लोक अडाणी आहेत, आपल्याकडे इंडस्ट्रीचा काही विषयच नव्हता त्यावेळेला. अगदी आपण अडाणी असं म्हणू की अगदी अशिक्षित लोक आपले होते. आणि मग त्यांनी फायदा घेतला आणि आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली. आणि तिथून मग आपली जी संस्कृती आहे, आपले राजे रजवाडे त्यांनी हळूहळू जिंकायला सुरुवात केली. आणि मग भारत जो आहे तो पारतंत्र्यामध्ये चालला गेला. आणि पारतंत्र्यामध्ये गेल्यामुळे आपल्याला आपलं स्वतःचं काही बनवायला वावच नाही राहिला, म्हणून आपण खूप मागे पडलो. आणि ह्या लोकांनी आपल्या माणसांचा खूप फायदा करून घेतला, आपलं लेबर वगैरे ते त्यांनी वापरून घेतलं, आपल्याकडचे रॉ मटेरियल्स त्यांनी वापरून घेतले आणि त्यांनी त्यांची खूप मोठी प्रगती साधली. ठीक आहे. आपण फक्त युद्ध करणं, राजे रजवाडे एवढाच पराक्रम फक्त आपला चालू होता. आपण खूप मागे पडलो होतो जगाच्या. म्हणजे आपल्याकडे पैसा वगैरे वस्तू सगळ्या होत्या, पण अक्कल आणि बुद्धी ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण खूप काही त्यावेळेला करू शकलो नाहीत. पण हळूहळू मात्र मग आपल्याकडे त्याची सुरुवात व्हायला लागली, काही लोक शिकायला लागलेत. आणि मग हळूहळू आपल्याला कळायला लागलं की नाही, हे आपणही करू शकतो. मग नंतर मग स्वातंत्र्यासाठी आपला लढा सुरू झाला. म्हणजे साधारणपणे 1947 पर्यंत आपण खूपच मागे होतो. मग 47 ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा कुठे आपण आपले उद्योगधंदे स्वतःचे सुरू केले. म्हणजे आपण मागे पडण्याचं हे एक मोठं कारण आहे. आणि मग तिथून आपण सुरुवात केली. म्हणजे आपल्या 200 वर्ष अगोदर या लोकांनी सुरुवात केलेली होती आणि आपण 200 वर्षानंतर त्या उद्योगधंद्यांना थोडक्यात सुरुवात केली, म्हणून आपण खूप मागे पडलो. आता हे इंडस्ट्री 2.0चं मेन वैशिष्ट्य काय तर मास प्रोडक्शन, जास्त प्रमाणामध्ये वस्तू बनवणे आणि स्वस्तात त्या वस्तू विकणे, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. कारण कारखाने हे इलेक्ट्रिसिटीवर चालत होते आणि खूप चांगल्या प्रकारे ही इंडस्ट्री चालली होती. मग इंडस्ट्री 2.0 चे हे सगळे फीचर्स बघितल्यानंतर आता सुरुवात झाली इंडस्ट्री 3.0 ला. 1970 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, आपणही आता आपले उद्योगधंदे सुरू करू शकत होतो. 1970 मध्ये साधारणपणे इंडस्ट्री 3.0 अस्तित्वात आली. आणि इंडस्ट्री 3.0चं मेन वैशिष्ट्य आहे IT, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स. मग हे सगळं आल्यानंतर काय झालं, ऑटोमेशन आलं सगळीकडे. ऑटोमेशन आल्यामुळे काय झालं की आता कॉम्प्युटरच्या साह्याने मशीन्स लोक चालवायला लागले, प्रोडक्शन अजून बऱ्यापैकी वाढलं. याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर होता PLC. आपण आता सगळे कॉम्प्युटर फील्ड मधले विद्यार्थी आहोत, त्यामुळे तुम्हाला आता PLC विषयी थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. PLC म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. PLC म्हणजे ऑटोमेशन. आता जे मशीन्स आहेत, पूर्वी ऑपरेटर लोक ते मशीन चालवायचे. मग आता ही इंडस्ट्री 3.0 मध्ये काय झालं की ऑपरेटरच्या जागा ज्या आहेत त्या कॉम्प्युटरने घेतल्या. कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करून, प्रोग्रामिंग लॉजिक लावून, मग PLCचा उपयोग करून त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. आणि PLC वापरून मग ऑटोमेशन केलं आणि प्रोडक्शनचा स्पीड अजूनही वाढला. आणि मग जी इंडस्ट्री अस्तित्वात आली ती अतिशय पॉवरफुल होती. आता तुमच्या समोर दिसतोय की एक रोबोटिक आर्म आहे बघा समोर, म्हणजे रोबोटिकची सुरुवातच झाली तेव्हापासून. रोबोटिक आर्म आहे जो वस्तू बनवतोय आणि त्याला ऑपरेट करायचं काम तो ऑपरेटर कॉम्प्युटरवर करतोय. तो कॉम्प्युटरवरून त्याला इन्स्ट्रक्शन देतोय
आणि ऑपरेट करतोय. आता हे जे मशीन आहे, म्हणजे हा जो आर्म ती वस्तू बनवतोय, तो आर्म आपोआप काही करणार नाहीये. त्याला पूर्णपणे ऑपरेट करावं लागणार आहे किंवा त्याला प्रोग्रामिंग करावं लागणार आहे. आणि हे प्रोग्रामिंग करण्यासाठी म्हणून एका माणसाची गरज मात्र तिथे आहे. इंडस्ट्री 3.0 पर्यंत काय होतं, मनुष्यबळ हे लागत होतं. आणि मनुष्यबळ म्हणजे काय, तर प्रोग्राम वगैरे लिहून कॉम्प्युटरमध्ये मग हे प्रॉडक्ट जे आहे ते तयार केले जात होते. हे इंडस्ट्री 3.0चं वैशिष्ट्य होतं. आता 3.0 पर्यंत तर ठीक होतं. इथपर्यंत आपल्या भारतामध्ये आता अशा प्रकारचे इंडस्ट्रीज दिसत आहेत आपल्याला, की अशा पद्धतीने कॉम्प्युटरवर पीएलसी किंवा ऑटोमेशन वगैरे करून, प्रोग्रामिंग करून आपल्याकडचे मशीन्स वगैरे जे फॅक्टरीज मधले ते चालवले जातात. 3.0 बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे दिसतंय आणि अशा पद्धतीने एक बल्क प्रोडक्शन चांगल्या प्रकारे करता यायला लागलं. अर्थातच त्याचे बरेचसे फायदे झाले. प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन करता यायला लागली आणि मॅन पॉवर जे आहे ती कमी लागायला लागली. आता इंडस्ट्री 2.0 जेव्हा आपल्याकडे होती, तेव्हा बघा आपल्याकडे ITI झालेले जे मुलं असायचे, वेल्डर, फिटर, हे त्यांचे ट्रेड असायचे. या मुलांना कारखान्यामध्ये जाऊन मशीनवर तो पार्ट बनवावा लागायचा. लेथ मशीन असायचं किंवा ग्राइंडर्स वगैरे असायचे, त्याच्या मदतीने ते पार्ट बनवायचे. म्हणजे मॅन्युअली सगळं बनवायचे. मशीन वापरायचे पण मॅन्युअली सगळं करायचे. इंडस्ट्री 3.0 जेव्हा आली तेव्हा या लोकांना असं वाटायला लागलं होतं की आपले जॉब आता गेले, आता सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. जसं तुमच्या समोर दिसतंय की मशीन आता प्रॉडक्ट बनवणार आहे, म्हणजे आपल्याला आपलं काम आता गेलं असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं. आणि मग ती भीती सगळ्यांमध्ये आली की इंडस्ट्री 3.0 जर आली आता तर आपल्याकडे काय होईल. पण काय झालं की मग त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या लोकांना थोड्याफार प्रमाणामध्ये बेसिक लेवलला कामं होते. रोजगार अर्थातच गेला बऱ्याच जणांचा, पण एक बेसिक लेवलला मशीन आहे तर ते खराब होणार आहे, ते रिपेअर करावं लागणार आहे, बरोबर आहे, त्याचं मेंटेनन्स असणार आहे. या कामासाठी या लोकांना इथे जागा होती. इंडस्ट्री 3.0 पर्यंत ते लोक टिकून होते. पण आता इंडस्ट्री 4.0 जेव्हा आली तेव्हा काय झालं ते आता आपण बघणार आहोत. आता इंडस्ट्री 3.0 चे की फॅक्टर्स कोणते होते, तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वाढता उपयोग, पीएलसी सारख्या टेक्नॉलॉजीज म्हणजे ऑटोमेशन वगैरे याच्यामध्ये आलं. या की फॅक्टर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो इंडस्ट्री 3.0 चा भारतापर्यंत, म्हणजे आपल्याकडे पण या इंडस्ट्री 3.0 चा उपयोग आता काही ठिकाणी होताना दिसतो. काही ठिकाणी तर आपण कुठे आहोत हे कळेल आता थोडं पुढे गेल्यानंतर. आता पुढचा जो पार्ट सुरू झाला तो महत्वाचा म्हणजे इंडस्ट्री 4.0. आता तुम्ही असा विचार करणार इंडस्ट्री 4.0 येणार आहे का, म्हणजे भविष्यात येणार आहे का. काही जणांना असा प्रश्न पडला असेल. काही जण असा विचार करत असतील इंडस्ट्री 4.0 नेमका अजून आलेला आहे की नाहीये. क्लिअर कट सांगतो, इंडस्ट्री 4.0 ही 2011 मध्ये अस्तित्वात आली. 2011, आपण आता 2021 मध्ये आहोत. 10 वर्ष झालेत इंडस्ट्री 4.0 येऊन. याची सुरुवात कुठे झाली, जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये 2011 मध्ये त्यांच्याकडे एक फेअर असतं, इंडस्ट्रियल फेअर. त्या फेअर मध्ये इंडस्ट्री 4.0 ची सुरुवात केली, अनाउन्समेंट केली आणि सुरुवात झाली. आता या इंडस्ट्री 4.0 मध्ये नेमकं काय असणार आहे बघा. इथे आता मशीन टू मशीन कम्युनिकेशन असणार आहे. आता इथे एक टेक्नॉलॉजी जी अस्तित्वात आली ती म्हणजे IoT, इंटरनेट ऑफ थिंग. IoTचा शोध लागला, इंटरनेट ऑफ थिंग अस्तित्वात आलं आणि खऱ्या अर्थाने इंडस्ट्री 4.0 सुरू झाली. आता या इंडस्ट्री 4.0 मध्ये कसं असणार आहे बघा. इंडस्ट्री 4.0 मध्ये दोन मशीन्स जे असतील ते एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतील. जसं दोन माणसं एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात तसं दोन मशीन एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतील. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन नसणार आहे. इंडस्ट्री 3.0 मध्ये आपण बघितलं की मशीन कॉम्प्युटरद्वारे ऑपरेट केलं जायचं, म्हणजे तिथे माणसांचा सहभाग होता. आता इंडस्ट्री 4.0 मध्ये माणसांचा अजिबात सहभाग नसणार. म्हणजे इथे मशीन टू मशीन कम्युनिकेशन असेल. एक मशीन दुसऱ्या मशीन बरोबर बोलणार. कशा पद्धतीने बोलणार, समजा एक्झाम्पल सांगतो की मशीन ए आणि मशीन बी असे दोन मशीन आहेत. मशीन ए एक पार्ट बनवतोय आणि मशीन ए ने तो पार्ट बनवून झाला की तो मशीन बी ला सूचना देईल की आता माझा हा पार्ट रेडी आहे, आता हा याच्या पुढचं काम तू कर. म्हणजे समजा पहिलं मशीन त्या पार्टला आकार देतोय आणि दुसरं मशीन त्या पार्टला पेंटिंग करणार आहे. पहिल्या मशीनने त्याला आकार देऊन झाला की तो पार्ट दुसऱ्या मशीनकडे स्वाधीन करेल. आपोआप दुसरं मशीन लगेच सुरू होईल ऑटोमॅटिक आणि तो त्या मिळालेल्या पार्टवर पहिल्या मशीन कडून तो पार्ट घेईल, त्याला कलर वगैरे करेल आणि पुढच्या तिसऱ्या मशीनला सांगेल पार्ट पेंट करून झाला, याला पॅकिंग करायचंय. तिसरं मशीन आपोआप सुरू होईल आणि त्या पार्टला लगेच पॅकिंग वगैरे करेल. चौथं मशीन लगेच त्याला ट्रान्सपोर्ट करून गोडाऊन मध्ये घेऊन जाईल किंवा ज्या क्लायंटला पाठवायचंय. म्हणजे एव्हरीथिंग ऑटोमॅटिक. मग हे मशीन एकमेकाबरोबर कम्युनिकेशन कसं करतायत, युझिंग इंटरनेट.
याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग याचा अर्थ असा होतो, थिंग म्हणजे वस्तू किंवा मशीन्स, मशीन टू मशीन कम्युनिकेशन होतं इथे. एक मशीन दुसऱ्या मशीन बरोबर कम्युनिकेशन करताय, इंटरनेटद्वारे ते एकमेकाला माहिती पाठवतायत. इथे फक्त एक मशीन दुसऱ्या मशीन बरोबरच कम्युनिकेशन नाही करत आहे, तर एक फॅक्टरी दुसऱ्या फॅक्टरी बरोबर कम्युनिकेशन करताय, फॅक्टरी टू फॅक्टरी कम्युनिकेशन देखील होत आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की इथे माणसांचे काम खूप कमी झाले, बरोबर. आता हे इंडस्ट्री 4.0 जे अस्तित्वात आलं ते 2011 मध्ये आलं. मग भारतामध्ये आलं का? हो, भारतात देखील त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आताची स्थिती अशी आहे की आता कोरोना काळामध्ये काय झालं बघा, सगळ्यांनीच बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे कारखाने बंद ठेवावे लागले, सगळ्या लोकांना घरी जावं लागलं, काहींचे रोजगार गेले, काहींचे कारखानेच बंद पडले, काहींना कारखाने विकून टाकावे लागले. ही जी परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली, ती परिस्थिती का झाली की आपल्याकडे इंडस्ट्री 4.0 चा अभाव आपल्याकडे कमी होता. पण फॉरेन कंट्रीज मध्ये जसं जर्मनीमध्ये ऑलरेडी होता, जपानमध्ये होतं, युएस मध्ये होतं, त्यांच्याकडे इंडस्ट्री 4.0 असल्यामुळे त्यांना फारसा फरक पडला नाही. चायनामध्ये जर बघितलं तर मॅक्झिमम 90% इंडस्ट्री 4.0 वापरली जाते. तुम्हाला कल्पना आहे की चायनाच्या वस्तू अख्ख्या जगभर विकल्या जातात. चायनाने खूप मोठी प्रगती केली, इंडस्ट्री 4.0 मुळे त्यांना हे शक्य झालं. इंडस्ट्री 4.0 चायनामध्ये वापरल्यामुळे ते बल्क प्रॉडक्ट तयार करतात. म्हणजे आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ ना, दिवाळीच्या वेळेला आपल्याला लाइटिंगची गरज पडते. आपण आपल्याकडे मेड इन इंडिया एखादी लाइटिंगची माळ घ्यायला गेलो तर एक 10-20 लाईटांची माळ आपल्याला 100 रुपयाला मिळते समजा, आणि तीच चायनाची माळ आपण घ्यायला गेलो तर 20 रुपयाला आपल्याला 1000 लाईटांची माळ मिळते. मग आपण काय विचार करतो की 1000 लाईटांची एवढी मोठी माळ फक्त 20 रुपयाला मिळते आणि ही इनमिन 20 लाईटांची माळ 100 रुपयाला मिळते, आपण कोणती घेतो? अर्थातच चायना. मग असं करत करत चायनाने काय केलं, पूर्ण जगाचं मार्केट अक्वायर केलं. चायना असेल, जपान असेल, जर्मनी असेल, या देशांनी प्रॉडक्ट बल्क मध्ये तयार करायला सुरुवात केली. आता त्यांना हे एवढं कसं शक्य झालं? हे त्याच्यामुळे शक्य झालं की त्यांच्याकडे मशिनरीज ज्या आहेत त्या एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतायत, मशीन ऑटोमॅटिक सगळं करतायत, म्हणजे मॅन पॉवरची बिलकुल गरज नाही ना. कमीत कमी मॅन पॉवर वापरून जास्तीत जास्त प्रोडक्शन, इव्हन क्वालिटी प्रोडक्शन पुन्हा त्यांना करता यायला लागलं. आणि जितकं जास्त बल्क मध्ये प्रॉडक्ट तयार केला जातो अर्थातच त्याची कॉस्ट कटिंग पण होते आणि स्वस्तात तो प्रॉडक्ट विकणं शक्य होतं. आपल्याला आपल्या मेड इन इंडिया वस्तू ज्या आहेत त्या स्वस्तात विकणं का शक्य होत नाही? त्याच्या मागचं हे महत्वाचं कारण आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. आपल्याला आपलं प्रोडक्शन खूप कमी आहे, ते वाढवावं लागेल. आणि कोरोना काळामध्ये आपले कारखाने जे बंद राहिले, आता मग कारखाना बंद ठेवणं परवडणार नाही सगळ्यांना. म्हणून आता सगळ्यांनीच विचार केला की आपल्याला इंडस्ट्री 4.0 शिवाय पर्याय नाहीये. आणि भारतात देखील मागच्या वर्षापासून ज्यांनी इंडस्ट्री 4.0 अजून वापरायला सुरुवात केली नव्हती त्यांनी देखील सुरुवात केलेली आहे. आणि नवीन लोक प्लॅन करतायत, काही लोकांनी ऑलरेडी सुरुवात करून दिली होती बऱ्याचशा ठिकाणी. आपण बघूयात पुढे काही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. ओके, इंडस्ट्री 4.0 चे हे वैशिष्ट्य आहेत की इथे आयओटीचा, इंटरनेट ऑफ थिंगचा, रोबोटिक्सचा, अजून बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत. आपण एक एक करून त्या सगळ्या समजून घेणार आहोत. तर त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग इंडस्ट्री 4.0 मध्ये झाला. आता इंडस्ट्री 4.0 मधले मशीन्स जे आहेत ते युजिंग वायफाय किंवा युजिंग इंटरनेट एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतात. आता हे जे तुमच्या समोर चित्र दिसतंय, आपण असं गृहीत धरू की हे दोन मशीन दोन वेगवेगळ्या कारखान्यांमधले आहेत. एका मशीनचा डेटा दुसऱ्या मशीनला मिळतो आणि तो दुसरं मशीन त्या पद्धतीने कामकाज करतं. मग याच्यामध्ये मशीन टू मशीन कम्युनिकेशन जे आहे ते युजिंग इंटरनेट केलं जातंय. रोबोटिक्सचा, ऍडव्हान्स रोबोटिक्सचा उपयोग होतोय. 3.0 मध्ये रोबोटिक्स होतं, पण इथे ऍडव्हान्स रोबोटिक्सचा उपयोग होतोय आणि खूप चांगला. मित्रांनो, इंडस्ट्री 4.0 अस्तित्वात आली 2011 मध्ये आणि खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात जी आहे ती जर्मनीमध्ये झाली. आणि आता हळूहळू पूर्ण जग इंडस्ट्री 4.0 कडे वळलेला आहे, भारतासह. भारत देश सुद्धा आता इंडस्ट्री 4.0 कडे वळलेला आहे. आपल्याकडे पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली जे मोठे मेट्रो सिटीज आहेत, इथे मोठे मोठे कारखाने आहेत. आणि हे सगळे कारखाने आता जवळपास इंडस्ट्री 4.0 च्या मार्गावर आहेत. काही लोकांनी त्याची सुरुवात ऑलरेडी मागच्या 2 वर्षापूर्वीच केलेली आहे. पण बरेचसे उद्योग असे आहेत की जे आता इंडस्ट्री 4.0 कडे वळलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये, काही इंडस्ट्रीज मध्ये इंडस्ट्री 4.0 हे आता ऑलरेडी सुरू झालेलं आहे. चला, आता आपल्याला इंडस्ट्री 4.0 समजून घेताना काही की फॅक्टर समजून घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे मशीन टू मशीन कम्युनिकेशन केलं जात आहे विथ द हेल्प ऑफ आयओटी. इंटरनेट ऑफ थिंगच्या मदतीने दोन मशीन्स मध्ये कम्युनिकेशन केलं जातं. आता हे आयओटी काय असतं हे आपण पुढे बघूच.
ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून महत्वाचा फॅक्टर काय आहे, तर याच्यामध्ये मशीन लर्निंग नावाची एक टेक्निक वापरली गेलेली आहे. मशीन लर्निंग म्हणजे मशीन्स जे आहेत आता ते स्मार्ट मशीन्स होत आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं की इंडस्ट्री 4.0 ही स्मार्ट इंडस्ट्री असणार आहे. जसं स्मार्टफोन म्हणतो ना आपण, तशी स्मार्ट इंडस्ट्री. आणि स्मार्ट इंडस्ट्रीमध्ये मशीन जे आहे ते माणसासारखे विचार करतील, मशीन एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करतील आणि मशीन्स हे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परफॉर्म करतील. मशीन स्वतः शिकतील काही नवीन नवीन गोष्टी आणि मशीन अगदी माणसाप्रमाणेच कामं करायला सुरुवात करतील. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट जी झालेली आहे ती IoT मुळे झाली, इंटरनेट ऑफ थिंग. आणि जसं इंटरनेट ऑफ थिंग अस्तित्वात आलं तर ही इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे एक औद्योगिक क्रांती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आता आपण पहिल्यांदा एक लिस्ट बनवू की कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या इंडस्ट्री 4.0 मध्ये वापरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टेक्नॉलॉजी जी वापरली जाणार आहे अर्थातच ती आहे इंटरनेट ऑफ थिंग्स. दुसरी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण ह्या सगळ्या एक एक करून आता समजून घेऊ. तिसरी आहे रोबोटिक्स, ऍडव्हान्स रोबोटिक्स म्हणू आपण याला, कारण रोबोटिक्स हा 3.0 मध्ये पण होता, पण आता 4.0 मध्ये मात्र ऍडव्हान्स रोबोटिक्सचा उपयोग केला जाणार आहे. त्याच्यानंतर मशीन लर्निंग ही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज होणार आहे. त्याच्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी ही देखील टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यानंतर बिग डेटा अनालिटिक्स, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी, एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. आणि आपण आता या सगळ्या टेक्नॉलॉजींची थोडक्यात ओळख करून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की हे नेमकं काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा IoT म्हणजे काय. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग. आता तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे इंटरनेट काय आहे. इंटरनेट हे पूर्ण जगाचं नेटवर्क आहे, ग्लोबल नेटवर्क आहे. युजिंग इंटरनेट आपण भारतातून अमेरिकेला, अमेरिकेतून भारतात कम्युनिकेशन करू शकतो ना. फक्त भारत आणि अमेरिकाच नाही, अख्ख्या जगभरात एका देशातला व्यक्ती दुसऱ्या देशातल्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करू शकतो युजिंग इंटरनेट. पूर्ण जगाचं हे एक मोठं नेटवर्क आहे आणि कॉम्प्युटरद्वारे ही माहितीची देवाणघेवाण चालते. बरेचसे उद्योग याच्यावर आधारित आहेत. आता ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग कॉमन झालं हे. म्हणजे आता आपण असं नाही म्हणणार की या सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे इंटरनेटचा उपयोग हा साधारणपणे आपल्याला 1969 पासून सुरू झाला. 1969 मध्ये इंटरनेट अस्तित्वात आलं आणि त्याचा उपयोग सुरू झाला. पण तो फक्त माणसांपुरता मर्यादित होता. इंटरनेटचा उपयोग आता मशीन्स पर्यंत गेला. इंटरनेटच्या मदतीने दोन मशीन्स एकमेकाबरोबर कम्युनिकेशन आता करू शकतायत. मी तुम्हाला अगदी सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा याचा. एक्झाम्पल असं आहे की आता आपण विचार करू की आपल्या घरामध्ये पाण्याची टाकी आहे वरती, ओके, आणि त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी खाली घरामध्ये एक मोटर आहे, पंप आहे. आपण काय करतो, मोटरचं बटन सुरू करतो, मग टाकी भरतो. टाकी भरली की मग मोटरचं बटन बंद करतो. आता हे सध्या मॅन्युअली चालू आहे आपलं, बरोबर आहे. आपण बटन दाबतो, मोटर भरतो. आणि दोन गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं आपल्याला. मोटर जर ओव्हरफ्लो झाली तर पाणी सगळीकडे पसरेल. बऱ्याच वेळेला असं घडतं आपल्या घरामध्ये, आपण मोटर चालू करून देतो, विसरून जातो आणि मग कोणीतरी गल्लीतला येऊन आपल्याला सांगतो की तुमची मोटर म्हणजे टाकी भरली आणि पाणी सगळं गल्लीमध्ये पसरतंय, आणि मग आपण जाऊन ती मोटर बंद करतो. आता IoTचा उपयोग कसा होणार आहे इथे बघा, म्हणजे होणार आहे म्हणजे सुरू झालाय. आता अशा प्रकारच्या पाण्याच्या टाक्या घरांवर बसवल्या जात आहेत की त्या टाकीमध्ये एक सेन्सर लावलेला असतो आणि तो सेन्सर जो आहे तो इन्फॉर्मेशन पाठवतो एका युनिटला. आपल्या घरामध्ये एक युनिट बसवलेलं आहे आणि ते युनिट पाण्याच्या मोटरला जोडलेलं आहे. तो सेन्सर पहिल्यांदा त्या युनिटला इन्फॉर्मेशन पाठवतो, टाकी रिकामी झाली. टाकी रिकामी झाली म्हटलं की ते जे युनिट आपल्या घरामध्ये बसवलेलं आहे ते लगेच मोटर सुरू करतं. मोटर आपोआप सुरू होते, आपल्याला सुरू करायची गरज नाही. मोटर सुरू होते, पाण्याची टाकी भरायला सुरुवात होते. पाण्याची टाकी भरली की लगेच तो सेन्सर पुन्हा इन्फॉर्मेशन पाठवतो त्या युनिटला आणि तो युनिट समजतो की मोटर भरली, टाकी भरली आहे, आणि तो मोटर लगेच बंद करून टाकतो. म्हणजे आता आपल्या घरामधली ही पाण्याची मोटर टाकी भरण्यासाठी जी आपण जोडली आहे ती ऑटोमॅटिक या ठिकाणी काम करते. इथे कुठलाही मॅन पॉवरची गरज नाही. टाकी रिकामी झाली का आपोआप भरते आणि भरली की आपोआप मोटर बंद होते. सेम तंत्रज्ञान शेतांमध्ये पण वापरायला सुरुवात झाली आहे आपल्याकडे, म्हणतो मी, भारतामध्ये. भारताच्या बाहेर तर भरपूर कधीच चालू आहे, पण आपल्याकडे पण याची सुरुवात झाली आहे. मग हे नेमकं काय आहे, तर याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग या टेक्नॉलॉजीचा उपयोग होताना दिसतोय. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असंच होतंय. एक मशीन दुसऱ्या मशीन बरोबर इंटरनेटद्वारे कम्युनिकेशन करतंय आणि त्याच्यामुळे आता इथे माणसांची गरज नाही, सगळं आपोआप होतंय. जसं मी घरातलं पाण्याचं उदाहरण दिलं तसंच त्या ठिकाणी मशीनच्या बाबतीत होतं. एक मशीन आपोआप दुसऱ्या मशीनला माहिती देतो, मशीन आपोआप बंद होतं, दुसरं मशीन आपोआप सुरू होतं, प्रोडक्शन ऑटोमॅटिक चालतं. सगळं टोटल या ठिकाणी IoT मध्ये ऑटोमॅटिक होताना दिसतंय. आणि हे सगळे मशीन्स जे आहेत
ते इंटरनेटद्वारे जोडले गेलेले असतात, त्यामुळे यांना लोकेशनची मर्यादा नाहीये. एक मशीन मालेगावात असेल तर दुसरं नाशिकला असू शकतं, आणि हे दोन मशीन एकमेकाला माहितीची देवाणघेवाण करू शकतात युझिंग इंटरनेट. याच्यामध्ये सेन्सरचा उपयोग केला जातो, मायक्रो कंट्रोलर्स वापरले जातात, याच्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, प्रोग्रामिंग करावं लागतं, बरंचसं काही आहे. तर आयओटी ही टेक्नॉलॉजी आहे आणि जिचा उपयोग ह्या इंडस्ट्री 4.0 मध्ये होताना आपल्याला दिसतोय. आपण असं म्हणू शकतो की आयओटी मुळे 4.0 अस्तित्वात आलं. ओके, आता आयओटीचा उपयोग कुठे कुठे होतोय, भरपूर ठिकाणी त्याचा उपयोग होताना दिसतोय. होम ऑटोमेशन प्रोजेक्ट, आता पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जे नवे घरं बांधले जात आहेत ते घरं पूर्ण ऑटोमॅटिक आहेत. म्हणजे आपण घरात गेलो की लाईट आपोआप सुरू होतात, घरातून बाहेर गेलो की लाईट आपोआप बंद होतात, बाहेरच्या बाजूला सेन्सर लावून लॅम्प बसवलेले असतात. म्हणजे कोणी बाहेरून पाहुणा आला रात्री तर लाईट आपोआप सुरू होतो, म्हणजे त्या पाहुण्याला लगेच घरामध्ये किंवा आपल्या कॉल ह्याच्यामध्ये येण्याला मदत होते. कॅमेरेज वगैरे लावलेले असतात, ते ऑटोमॅटिक सूचना देतात, दरवाजांना सिक्युरिटी असते, भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मी हे तुम्हाला होम ऑटोमेशनचं एक छोटंसं उदाहरण दिलं, असे कितीतरी उदाहरणं देता येतील की जिथे आयओटीचा उपयोग होताना आपल्याला दिसतोय. तर आयओटी हे पहिलं तंत्रज्ञान आहे जे इंडस्ट्री 4.0 मध्ये वापरलं जात आहे. ओके, आता इंडस्ट्री 4.0 दुसरी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय आहे बघा नेमकं. आता आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. एखादी गोष्ट आपण बनवलेली आहे, म्हणजे एखादं मशीन आहे, हा आपण थोडा वेळ त्याला रोबोट म्हणू. आता एक रोबोट आपण बनवलाय आणि तो आपल्यासाठी काम करतो. आता तो जो रोबोट आहे तो सुरुवातीला म्हणजे मॅन्युअली काम करायचा, म्हणजे आपण त्याला ऑपरेट करायचो मोबाईलद्वारे किंवा रिमोट कंट्रोलद्वारे त्याला आपण चालवायचो. आपण रिमोट बाजूला ठेवून दिला की तो रोबोट पण शांत बसून राहील. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी जर त्याच्यामध्ये वापरली तर तो रोबोट स्मार्ट रोबोट आहे, त्याला काही सांगावं लागत नाही. तो रोबोट जो आहे तो सगळं म्हणजे सगळ्यांना ओळखतो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ओळखतो. प्रत्येकाचं फेस रिकग्निशन टेक्निक आता आलेली आहे, त्यामुळे तो प्रत्येकाचे फेस ओळखतो, आवाज ओळखतो आणि घरातल्या प्रत्येकासाठी तो काम करतो. हा झाला एक ह्युमॅनाइड रोबोट. आता असेच मशीन्स पण असणार आहेत, स्मार्ट मशीन असणार आहेत. ते मशीन जे आहे ते सगळं समजतील, फॅक्टरी मधल्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतील. एक मशीन किती डेटा म्हणजे रॉ मटेरियल आहे हे अनालाइज करेल, तर दुसऱ्या मशीनला तशी सूचना देईल की आपल्याला एवढे प्रॉडक्ट बनवायचे आहेत. दुसरं मशीन बरोबर तेवढ्या प्रॉडक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सेट करून घेईल, तेवढे प्रॉडक्ट बनवेल. त्याच्या पुढच्या मशीनला सांगेल की एवढे प्रॉडक्ट तयार होत आहेत, तेवढं पॅकिंगचं मटेरियल रेडी कर. पुढचं मशीन बरोबर तेवढं पॅकिंगचं मटेरियल रेडी करेल, तेवढे प्रॉडक्ट बरोबर पॅक होतील. प्रत्येक मशीन स्मार्ट आहे, माणसासारखं थिंकिंग ते करतंय. आणि ह्या टेक्नॉलॉजीला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे मशीन आता थिंकिंग करायला लागलेत. मग हे मशीन थिंकिंग कसं करायला लागले, तर याच्यामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग अशा काही टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांचा उपयोग करून हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेलं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, अगदी माणसाचा मेंदू जसा काम करतो अगदी तशाच पद्धतीने मशीन्स काम करायला लागलेले आहेत. म्हणजे मशीन इंटेलिजंट झालेत किंवा स्मार्ट झालेत असं आपण म्हणू शकतो. आणि हे स्मार्ट मशीन्स किंवा स्मार्ट इंटेलिजन्स मशीन इंडस्ट्री 4.0 मध्ये जे वापरले जात आहेत त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं तंत्र आहे, ते म्हणजे AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघा, सिरी. तुम्हाला माहिती असेल ऍपलचा जो फोन असतो आयफोन, त्याच्यामध्ये सिरी नावाचा एक एजंट असतो. आणि हा एजंट, असे 3 नावं आहेत सध्या मार्केटमध्ये. गुगलने तयार केलेला गुगल असिस्टंट आहे, त्याच्यानंतर अमेझॉनने तयार केलेला अलेक्झा आहे, बरोबर आहे, आणि ऍपलचा हा सिरी आहे. हा जो आहे सिरी, हा आपल्यासाठी काम करतो. म्हणजे तुम्ही त्याला जे सांगणार ते तो करेल. जसं एक्झाम्पल सांगतो छोटस, तुम्ही त्या सिरीला सांगितलं आयफोन मध्ये हा सिरी आहे, तो तुम्ही ऑन केला, किंवा अँड्रॉइड मध्ये तुमचा गुगल असिस्टंट आहे, तुम्ही तो सुरू केला. त्या सिरीला तुम्ही सांगितलं की माझा मित्र अमुक XYZ आहे, त्याला कॉल कर. तो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर शोधेल आणि लगेच त्याला कॉल लावून देईल. म्हणजे तुम्हाला कॉल, त्याचा नंबर शोधा, कॉल लावायची गरज नाही. एवढंच नाही, तर तुम्ही त्या सिरीला सांगितलं की मी दिल्लीला जातोय आणि दिल्लीच्या एका एरियामध्ये, समजा मला दिल्ली नोएडाला जायचंय आणि नोएडाच्या एरियामध्ये माझ्यासाठी हॉटेल बुक कर. सिरी तुमच्यासाठी ते काम करेल. बघा, हे मशीन आहे. मशीन म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं एक छोटंसं ऍप आहे, आणि ते ऍप तुमच्यासाठी सगळे कामं करतोय. तुमचे व्हॉइस कॉल करेल, तुमच्यासाठी अपॉइंटमेंट्स घेईल, तुम्हाला तुमचं कॅलेंडर तयार करेल, तुम्हाला आठवण करून देईल आज तुमचं काय काम आहे, तुमच्या असिस्टंट सारखा तो काम करेल. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पहिलं एक्झाम्पल.
तुम्हाला माहिती असेल टेस्लाची कार आता सध्या मार्केटमध्ये येते. टेस्ला ऑटो ड्रायव्हर कार आहे, बिना ड्रायव्हरची कार, विदाउट ड्रायव्हर ही कार तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. लोकलच नाही, हा तुम्ही मालेगावहून पुण्याला जा, मुंबईला जा, दिल्लीला जा, कुठे जा, तुम्ही कुठून जाणार कुठे जाणार सांगा, ती कार तुम्हाला घेऊन जाईल. विदाउट ऍक्सिडेंट ती कार तुम्हाला घेऊन जाईल. आता ऑटो ड्रायव्हर कार जशी निघाली तसे ऑटो ड्रायव्हर विमानं सुद्धा निघतील. बरोबर आहे, बिना पायलटचं विमान, म्हणजे ऍक्सिडेंट कमीत कमी होतील. बरोबर आहे, याच्यामध्ये सगळ्या स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जाईल. तर ही टेस्लाची ऑटो ड्रायव्हर कार आहे. त्याच्यानंतर ही एक आर्टिफिशियल इंटेलिजंट टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेली सिस्टीम आहे, कॉजिटो नावाची. ही कॉजिटो टेक्नॉलॉजी जी आहे याच्यामध्ये मशीन लर्निंग टेक्निक यूज केली गेलेली आहे. आणि हा जो आहे तो थोडक्यात कस्टमर सर्व्हिस, कस्टमर केअर ज्याला म्हणू आपण. जसं आता तुम्ही बघा, अमेझॉन कडून एखादी वस्तू विकत घेतली आणि तुमचा प्रॉडक्ट अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, म्हणून तुम्ही कस्टमर केअरला कॉल करतात. मग कस्टमर केअरला तुम्ही जेव्हा कॉल करता तिथे समोर एक व्यक्ती असतो, त्याला तो कॉल जातो, तुम्ही त्याच्याशी बोलता, तो तुमच्यासाठी काम करतो. पण आता ही कॉजिटो टेक्निक कशी आहे, याच्यामध्ये कोणीही माणसं नाही आहेत, तुमच्यासाठी ही मशीन काम करेल. याच्यामध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो, चॅटबॉट असा शब्द त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कॉल केल्याबरोबर तिकडनं ते मशीन तुमच्यासाठी काम करेल. ते मशीन तिकडनं बोलेल, तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देईल. म्हणजे आता कॉल सेंटर्स मध्ये जे माणसं बसून टेलिफोन वापरून कॉलिंग करत होते, ती जागा आता थोडक्यात या एआय ने घेतली. आणि कॉजिटो सारख्या सिस्टीम ज्या आहेत त्या तिथे कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करतील. आणि याच्यात कोणी थकणार नाही. मॅन्युअली कसं होतं की एखाद्या माणसाला आपण प्रश्न विचारले, 2 4 5 प्रश्नानंतर तो थकून जातो. हे मशीन आहे, हे कधी थकणार नाही, न थकता तुमच्यासाठी काम करेल. नेटफ्लिक्स तुम्हाला माहिती आहे, तुमची आवड काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे, त्यानुसार तुम्हाला तो तुमचं एंटरटेनमेंट करतो. बरोबर, हे नेटफ्लिक्स सुद्धा एक एआय टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेलं थोडक्यात साधन आहे. ओके, तर आता एआय नंतरची महत्वाची टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे रोबोटिक्स. ऍडव्हान्स रोबोटिक्सचा उपयोग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच कॉम्बिनेशन करून वापरला जातो आहे. असे स्मार्ट रोबोट्स आता तयार होत आहेत की जे इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे कामं करतायत. तर आता फ्युचरमध्ये म्हणण्यापेक्षा सुरुवातच झालेली आहे. करंटली रोबोटिक्सचा उपयोग हा 50% पर्यंत ऑलरेडी होता आणि आता या कोरोना नंतर मात्र त्याचा उपयोग 100% होताना दिसेल. आता माणसांवर अवलंबून राहून कारखाने चालवणं लोकांसाठी कठीण झालंय. त्यामुळे आता जास्तीत जास्त ऑटोमॅटिक कशा पद्धतीने प्रॉडक्ट तयार करता येतील यासाठी कंपन्या हे काम करताय. आता तुम्ही असा विचार करणार की सगळेच जण हे वापरतील का? हो, वापरावंच लागेल, कारण कॉम्पिटिशन टफ आहे. जसं तुम्हाला जॉब शोधायचा आहे तर कॉम्पिटिशन तुमच्यासाठी टफ आहे, तसं इंडस्ट्रीवाल्यांना सुद्धा कॉम्पिटिशन असते. की समजा मी एक वस्तू बनवतोय आणि ती वस्तू मी 100 रुपयाला विकतोय आणि माझ्यासारखीच वस्तू दुसरी कंपनी बनवते आणि ती 10 रुपयाला ती वस्तू विकते. मग मी त्यांच्या पुढे कॉम्पिटिशन मध्ये टिकेल का? जसं चायनाने सगळ्या जगाचं मार्केट डाऊन केलं तसं त्या ठिकाणी होणार आहे. मग मला सुद्धा ती वस्तू 10 रुपयात बनवावी लागेल, तरच माझी कंपनी किंवा माझा कारखाना चालेल. मग हे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर रोबोटिक्स शिवाय पर्याय नाहीये, हे सगळ्यांना कळलंय. त्यामुळे आता रोबोटिक्सचा उपयोग करून प्रोडक्शन केलं जातंय. बल्क प्रोडक्शन केलं की ते चीप रेट मध्ये विकता येतं. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, चायनामध्ये एक कंपनी आहे जे पीसीबी तयार करतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड, पीएलसी काय म्हणू आपण त्याला, की पीसीबी जे आहेत ते पीसीबीज ते बनवून देतात. त्यांची टेक्नॉलॉजी कशी आहे बघा, त्यांची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर आपण जायचं, त्या वेबसाईटवर जायचं, तिथे आपला पीसीबी डिझाईन करायचा. म्हणजे त्यांनी सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलंय, अगदी इझिली आपण पीसीबी डिझाईन करायचा, तिथूनच त्यांना ऑर्डर द्यायची आणि मग ती ऑर्डर त्यांच्याकडे जाते. तिकडे तो पीसीबी जो आहे, आता आपण दिलेली ऑर्डर डायरेक्ट त्यांच्या मशीनकडेच जाते, तिथे माणसांची काही गरज नाही पडत. ते मशीन लगेच त्या टाईपचा पीसीबी तयार करतो, पॅकिंग करतो, तुमचा ऍड्रेस त्याच्यावर प्रिंट करतो, तिकडे तो ऑटोमॅटिक त्या पार्सल कार्यालयाकडे येऊन जातो आणि तुमचे पीसीबी जे आहे ते लगेच तुम्हाला 2-3 दिवसामध्ये तुमच्या घरापर्यंत येऊन जातात. आता एक पीसीबी म्हणजे 5 पीसीबी जे आहेत, 5 किंवा 10 पीसीबी, सॉरी 10 पीसीबी $2 मध्ये ते तयार करून देतात. $2 म्हणजे 140 रुपयामध्ये 10 पीसीबी, 14 रुपयाला एक पीसीबी. आणि तो पीसीबी जर आपण आपल्या इंडियामध्ये बनवायचा म्हटला तर आपल्याला 100 ते 150 रुपये लागतील. म्हणजे 100 ते 150 रुपयामध्ये एक पीसीबी आपण बनवू, तसे 10 पीसीबी ते आपल्याला घरपोच अगदी घरापर्यंत पोहोचून देतात. मग ही जी कंपनी आहे चायनाची,
त्या कंपनीने पीसीबीचं अख्खं जगाचं रेकॉर्ड त्यांनी अक्वायर करून घेतला. अख्ख्या जगभर लोकांना ते पीसीबी बनवून पाठवतात. आता इतका स्वस्त जर पीसीबी तिथे मिळत असेल तर मी कशाला बनवायच्या भानगडीत पडेल? बरोबर आहे. मग आता त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन करायची असेल एखाद्या कंपनीला, पीसीबी बनवणाऱ्या कंपनीला, तर त्यांना रोबोटिक्स किंवा त्यांनी जे तंत्रज्ञान वापरलंय ते वापरणं गरजेचं आहे, तरच आपण टिकणार. थोडक्यात मग रोबोटिक्सचा उपयोग का? तर सगळ्यांना कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं आहे म्हणून. ठीक आहे. आता हे रोबोटिक्स तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याकडे इंडस्ट्री 3.0 मध्येच वापरायला सुरुवात झाली होती, पण आता थोडं ऍडव्हान्स रोबोटिक्स तंत्रज्ञान आपल्याकडे आलंय आणि त्याचा उपयोग करून आता अगदी चांगल्या प्रकारे प्रोडक्शन मध्ये त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसतोय. नेक्स्ट टेक्नॉलॉजी जी आहे तिचं नाव आहे व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी. आता व्हर्च्युअल रियालिटी ही टेक्नॉलॉजी कशी आहे बघा, ही सिम्युलेशन साठी वापरली जाते. समजा आता सध्या तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेत होतात घरी बसून, बरेच विद्यार्थी बोर झाले. हा तेच तेच जसं मोबाईलवर आपण शिकत होतो, समोरचे व्यक्ती आपल्याला काहीतरी पीपीटीवर दाखवत होते किंवा बोर्डवर काहीतरी शिकवत होते आणि तुमचं लक्ष नव्हतं लागत, तुम्ही बोर होत होते. सगळेजण कंटाळले आता, बरोबर. वर्ष दीड वर्ष झालं आणि आम्ही आता तुम्ही टीवायला असलेले विद्यार्थी तर वर्षभर कॉलेजला गेले नाही आणि तुमचं टीवाय संपलं सुद्धा, बरोबर आहे. अशी अवस्था भरपूर विद्यार्थ्यांची आहे. मग आता इथे जर व्हर्च्युअल रियालिटी वापरून क्लासरूम बनवलेले राहिले असते, म्हणजे इंडस्ट्री 4.0 जर वापरली गेली असती, फॉरेन कंट्रीज मध्ये ती वापरली गेली, आपल्याकडे नव्हती, तर काय झालं असतं बघा. एक असं डिव्हाइस येतं, म्हणजे दुर्बिणीसारखं, ते आपल्या डोळ्याला लावायचं आणि ते आपल्या डोळ्याला ते डिव्हाइस लावल्यानंतर काय होईल, असं असेल ते. आणि मग तुम्हाला असं फील होईल की तुम्ही वर्गात बसलेत, तुमच्या आजूबाजूला विद्यार्थी बसलेत, तुम्हाला आवाज पण येत आहेत आजूबाजूच्या विद्यार्थ्यांचे. समोर सर तुम्हाला फळ्यावर शिकवतायत, समोर असा फळा आहे, सर उभे आहेत, सर फळ्यावर शिकवतायत, तुम्ही शिकून घेतायत आणि तुम्हाला असं फील झालं असतं की तुम्ही वर्गात बसून शिकतायत. कोणालाही असं वाटलं नसतं मी ऑनलाईन शिकतोय. आपल्याकडे हे आलं नाही म्हणून सगळे बोर झाले. आपण सरळ मोबाईलवर शिकायला सुरुवात केली. काही लोकांनी तर नुसते फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर पाठवले, म्हणतात आम्ही ऑनलाईन शिकवलं. इतकी वाईट परिस्थिती आपली आहे. आता इंडस्ट्री 4.0 त्यांच्या एज्युकेशन मध्ये पण आहे, त्यामुळे तिकडच्या लोकांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं आणि व्हर्च्युअल रियालिटी वापरून अगदी रिअल क्लासरूम मध्ये बसल्यासारखं फिलिंग त्या विद्यार्थ्यांना येत होतं. चला आता पुढची एक टेक्नॉलॉजी आहे, तिचं नाव आहे ऑगमेंटेशन रियालिटी. ही खूप पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे. ऑगमेंटेशन रियालिटी मध्ये कसं असतं बघा, या टेक्नॉलॉजी मध्ये थोडक्यात बघा, आता ही स्टुडंट आहे, तिच्या हातामध्ये टॅबलेट पीसी आणि खाली एक पुस्तक आहे, बरोबर आहे. आता त्या पुस्तकावरचं एखादं चित्र तिने त्या टॅबलेट मध्ये स्कॅन केलं, म्हणजे असं धरलं कॅमेरा समोर, तर तिला त्या चित्रामध्ये, समजा आपण इतिहास घेऊ आपला, आपण इतिहास शिकतोय, आपला विद्यार्थी इतिहासाचे धडे शिकतोय, मग तो इतिहासाचं पुस्तक घेऊन खाली बसलाय आणि त्याने शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे त्याच्यावर असा टॅबलेट नेला. आता लगेच त्याला शिवाजी महाराजांचा इतिहास समोर दिसायला लागला, समोर घोडे मावळे, त्याच्यातून आवाज यायला लागले आणि अगदी शिवाजी महाराजांचा तो चॅप्टर ज्याचा होता ना, त्या पुस्तकामध्ये जो लेसन चालू होता, त्याचं सगळं डिटेल त्या याच्यावर त्याला चित्रपटासारखं, मूवी सारखं दिसायला लागलं. शिवाजी महाराज, त्यांचे संभाषण, त्यांचं सगळं. विचार करा त्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये किती इंटरेस्ट येईल. त्याला थोडा वेळ असं वाटेल की तो शिवाजी महाराजांबरोबर बोलत होता, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट तुमच्या समोर जे असतील त्याच्यावर ही टेक्नॉलॉजी वापरून त्याला रिअलिस्टिक केलं जातं. आता याचा उपयोग एज्युकेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. इंडस्ट्रीमध्ये पण कसा होतो बघा, समजा आता घराचा प्लॅन आहे बघा हा खाली, आणि तो व्यक्ती बघा टॅबलेटवर तो प्लॅन उघडतो, त्याला घर कसं दिसेल ना, सगळ्या बाजूने बघता येतं बघा, म्हणजे प्लॅन वरून घर कसं दिसेल हे तो बघू शकतोय. असं हे टेक्नॉलॉजी आहे, याला ऑगमेंटेशन रियालिटी म्हणतात. आणि मग याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये कसा होतो, तर इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉईजला जे ट्रेनिंग दिलं जातं, ते ट्रेनिंग देताना त्यांना व्हर्च्युअली ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना असा भास होईल की आपल्या समोर खरोखरचं मशीन आहे आणि त्या मशीनवर ते सगळ्या गोष्टी बघतायत. म्हणजे तुम्ही जर शिकतायत वर्गामध्ये, तर सर काय करतील, फळ्यावर मशीनचं चित्र काढतील आणि समजून सांगतील. पण मग ही टेक्निक वापरून जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला ते मशीनच दिसेल डायरेक्ट, त्याचे सगळे पार्ट्स, ते मशीन कशा पद्धतीने काम करतंय, अगदी व्हिज्युअलाइज करून तुम्ही सगळं शिकू शकतात. याला म्हणतात ऑगमेंटेशन रियालिटी आणि हे सिम्युलेशन पर्पज साठी जनरली इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. तर हे आता इंडस्ट्री 4.0 चा एक भाग आहे. तुम्हाला माहिती असेल, लेन्सकार्ट नावाची एक वेबसाईट आहे बघा, लेन्सकार्ट, चष्मे विकतात ते, बरोबर. लेन्सकार्ट ते सुद्धा हे टेक्निक यूज करतात. आता तुमच्या समोर बघा, ती हिरोईन दिसते कटरीना, आणि ती चष्मा घेते समजा ऑनलाईन. आता तुम्ही ऑनलाईन चष्मा घेताय तर तुम्हाला ट्राय करून बघावं लागेल ना की मला हा चष्मा कसा दिसेल. मग त्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात लेन्सकार्टवर, तर तिथे तुम्हाला कॅमेरा ऑन करायला लावतात. कॅमेरामध्ये तुमचा एक फोटो घेतला जातो तिघ अँगलने, समोरून, डाव्या बाजूने, उजव्या बाजूने,
आणि मग तुम्हाला त्यांच्याकडे असलेले वेगवेगळे चष्मे तुमच्या डोळ्यावर फिट करून तुम्हाला कसे दिसतील, डायरेक्ट तुमचा फोटो दिसतो तिथे. म्हणजे बघा, चष्मा हा तुम्ही लावलेला नव्हता फोटो काढताना, पण तिथे तुम्हाला त्यांचा प्रत्येक चष्मा तुमच्या चेहऱ्यावर ट्राय करून समोर दिसतो. तर आपल्याला काय होतं, आपल्याला सोपं होऊन जातं की कोणता चष्मा मला चांगला दिसेल, आणि त्यांच्या हजारो चष्म्यांमधून एक पर्टिक्युलर तुम्हाला जो सूट वाटेल, चांगला वाटेल, त्याची लगेच तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करतात आणि घरी बसल्या बसल्या तो चष्मा तुमचा येऊन जातो. कल्पना करा, आता अशा प्रकारे जर चष्मे मिळायला लागले, लाखोने लोक त्याच्यावर चष्मा घ्यायला लागले. आता स्वस्तात मिळतो, घरी बसल्या मिळतो, आपल्याला पाहिजे तेवढे चॉईस तिथे असतात. मग आपल्या लोकल गावातल्या चष्म्याचं दुकान किती दिवस चालणार आहे, आता कल्पना करा. बरोबर, हे इंडस्ट्री 4.0 आलंय. तर आपल्या गावातल्या त्या चष्मेवाल्याच्या दुकानामध्ये किती लोक पुढे जातील, नंतर हळूहळू ते बंदच होणार आहे ना. त्याने जर बदल केला नाही स्वतःमध्ये, तर तो बदल बंदच पडणार आहे. हे तर एक उदाहरण झालं चष्म्याच्या दुकानाचं. अशा अनेक गोष्टी असतील की ज्या आता इंडस्ट्री 4.0 मध्ये सगळीकडे वापरल्या जातील. सुरुवात झाली आता. ही लेन्सकार्ट वेबसाईट तुम्ही व्हिजिट करा, बघा, त्याच्यावर तुमचा स्वतःचा फोटो टाका आणि हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना, हे प्रॅक्टिकली करून बघा. ठीक आहे. तर हे सगळं होतं ऑगमेंटेशन रियालिटी. मशीन लर्निंग हे पुढचं टेक्नॉलॉजी आहे, जे इंडस्ट्री 4.0 मध्ये वापरलं जातं. याच्यात नेमकं काय असतं बघा, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो आणि त्याचा अनालिसिस करून ते मशीन जे आहे ते काहीतरी ऍक्शन घेत असतं. मी तुम्हाला याचं सुंदर उदाहरण सांगतो बघा. फेसबुक तुम्ही वापरतात सगळेजण. फेसबुकमध्ये मशीन लर्निंग वापरलेलं आहे. फेसबुक असेल, गुगल असेल, युट्यूब असेल, कुठलंही घ्या. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ फेसबुकचं. तुम्ही फेसबुकवर गेलात, तुमचं अकाउंट उघडलं आणि आता तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट बघताय. सुरुवातीला फेसबुककडे तुमचा डेटा नाहीये. तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्हाला काय आवडतं, फेसबुकला आता या मिनिटाला काहीही माहिती नाहीये. आता तुम्ही काय करतात, फेसबुकवर वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यापैकी जी पोस्ट तुम्हाला आवडते तिला तुम्ही लाईक करतात, कमेंट करतात. फेसबुक काय करतोय बघा, आता फेसबुक हा सगळा डेटा त्याच्याकडे स्टोअर करून घेतोय. तुम्ही कशाला लाईक करताय, तुम्ही कुठल्या पोस्टवर कमेंट करताय, याच्यावरून फेसबुकचं जे इंजिन आहे ते अनालिसिस करते की तुम्हाला नेमकं काय आवडतं. आणि मग फेसबुक काय करतं, तुम्हाला त्याच पोस्ट बरोबर दाखवतो ज्या तुम्हाला आवडतात. पहिल्या दिवशी तुम्ही गेलात आणि समजा एक्झाम्पल आहे की तुम्हाला फेसबुकवर, आपण एक्झाम्पल घेऊ की तुम्हाला आपण युट्यूब घेऊ आता थोडा वेळ. तुम्ही युट्यूबवर गेलात आणि युट्यूबवर तुम्हाला सी लँग्वेजच्या व्हिडिओ बघायचे आहेत. सी लँग्वेज तुम्हाला शिकायची म्हणून तुम्ही युट्यूबवर गेला आणि सर्च केलं सी लँग्वेज. आता सी लँग्वेजच्या व्हिडिओ त्याने दाखवल्या, तुम्ही 2-3 व्हिडिओ बघितल्या. आता युट्यूबला हे कळून गेलं की तुम्हाला सी लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे. पुढच्या वेळेला तुम्ही युट्यूब सुरू केल्यानंतर तुम्ही सर्च पण नका करू, युट्यूब तुम्हाला सी लँग्वेजच्या व्हिडिओ सजेस्ट करायला लागतो. ही सी लँग्वेजची व्हिडिओ आहे ही. तुम्ही आता जावा लँग्वेज सजेस्ट म्हणजे सर्च केली, आता तुम्हाला जावाच्या व्हिडिओ दिसत आहेत. युट्यूबने लगेच तुमचा डेटा सर्च करून घेतला. आता तुम्हाला दोन गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, सी लँग्वेज आणि जावा. युट्यूब तुम्हाला बरोबर सी लँग्वेजच्या आणि जावाच्या व्हिडिओ रिकमेंड करायला लागतो. हे जे काही तुम्ही बघतायत ना, याला म्हणतात मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी. आणि याच्यामध्ये मशीन तुमच्याकडून डेटा घेत जातो आणि मशीन स्वतः शिकत जातो आणि तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्हाला काय आवडतंय, हे सगळं करतो. तर याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये देखील होणार आहे. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा वेगवेगळे पार्ट्स बनवले जातात, पहिल्यांदा जेव्हा त्या मशीनवर पार्ट बनवला जाईल, तेव्हा त्या पार्ट बद्दलचा डेटा मशीन जवळ नसेल, तो मॅन्युअली फीड केला जाईल. एकदा तो डेटा फीड केला की आता मशीनला माहिती झाले तो पार्ट कसा बनवायचा आहे. त्या पार्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तो सॉल्व्ह केला. आता मशीनने तो पण डेटा त्याच्याकडे घेतला की हा प्रॉब्लेम येतो म्हणून हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करायचा आहे. आता नेक्स्ट टाइम मशीन काय करेल, त्या पार्टला बनवताना जे सेकंड सोल्युशन होतं ते यूज करेल. आता पुढच्या वेळेला पार्ट बनवताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेमच नाही राहणार. कल्पना करा, मशीन स्वतः शिकत जात आहे आणि इंटेलिजंट होत जात आहे. अशा पद्धतीची ही मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ अल्गोरिदम्स असतात. खूप लोकांनी असे अल्गोरिदम्स बनवून ठेवलेले आहेत. मोठा भाग आहे तो सगळा, तर तो तुम्ही डिटेलमध्ये पुढे बघा नंतर. तर मशीन लर्निंग हे टेक्नॉलॉजी वापरून आता स्मार्ट मशीन्स तयार होत आहेत. मशीन आजूबाजूच्या वातावरणाचा, एन्व्हायरमेंटचा सगळा अभ्यास करतंय आणि त्यानुसार डिसिजन घ्यायला मशीन आता प्रवृत्त झालेत. मशीन स्वतः डिसिजन घेऊ लागलेत आणि त्या प्रकारे मशीन्स ऑटोमॅटिक काम करायला लागलेत. आणि हे तंत्रज्ञान मार्केटमध्ये आल्यामुळेच इंडस्ट्री 4.0 अस्तित्वात आली. पुढची टेक्नॉलॉजी आहे बिग डेटा अनालिटिक्स. आता डेटाला काही मर्यादा नाहीये बघा. आता आपण जेव्हा इंडस्ट्री 4.0 मध्ये जातोय त्यावेळेला लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जो आहे तो यांच्याकडे कलेक्ट होतोय आणि हा डेटा जो आहे याचं अनालिसिस केलं जाणार आहे. आणि डेटाचं अनालिसिस हे मशीनद्वारे ऑटोमॅटिक केलं जाणार आहे आणि त्यामुळे मग सजेशन्स वगैरे जे आहेत ते अगदी चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे क्लिअर लक्षात येईल. समजा आता सध्या आपण असं बघितलं की कोरोना झालाय का, सुरुवातीला तर लोकांना हेच माहिती नव्हतं की कोरोनाचे लक्षणं कोणते असतात.
बरोबर आहे. मग आता सुरुवातीला काही लोकांना कोरोना झाला, त्यांचे लक्षणं डॉक्टरांनी नोट केले, की कोरोना झाला की सर्दी होते, खोकला येतो, घसा दुखतो. बरोबर. मग हे लक्षणं हळू लोकांपर्यंत पोहोचायला लागले, की ज्यांना सर्दी झाली, ज्यांना खोकला येतोय, ज्यांचा घसा दुखतोय, त्यांना कोरोना होण्याची शक्यता दाट आहे. मग पुन्हा काही लोकांना दुसरे लक्षण दिसायला लागले. कोणाची पाठ दुखत होती, कोणाला थकवा येत होता, कोणाचे हातपाय दुखत होते. म्हणजे वेगवेगळे लक्षणं हळूहळू मार्केटमध्ये यायला लागले आणि मग हळूहळू कळायला लागलं डॉक्टर लोकांना, की याला कोरोना आहे की नाही हे कसं ओळखायचं. टेस्ट करायला लागलेत मग लोक नंतर. बरोबर आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट निघाल्यात. आता समजा काही दिवसांनी काय होणार आहे, आता 1-1.5-2 वर्षानंतर सगळ्या गोष्टी कोरोनाच्या आता क्लिअर कट समोर येणार आहेत, की कोणते लक्षण असतात, कोणत्या लक्षणांसाठी काय समजायचं, कोणता व्हेरियंट आहे, कोणती लस द्यायची, कोणतं इंजेक्शन द्यायचं. आता हे सगळं जे आहे हे कसं शक्य झालं, पूर्ण जगाचा डेटा जो आहे, आता अख्ख्या जगाचा कोरोनाच्या पेशंटचा डेटा गव्हर्नमेंट कलेक्ट करत आहे. WHO कडे हा एक लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आहे आणि त्या डेटाचं ऑटोमॅटिक मशीन लर्निंग टेक्निक वापरून अनालिसिस केलं जाईल आणि त्याच्यावरून जे निष्कर्ष निघतील आता भविष्यात आणि मग त्याच्या आधारावर ह्या सगळ्या आता ज्या आपण व्हॅक्सिन वगैरे बघतोय ना, आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्सिन्स निघाल्या. मग व्हॅक्सिन काय करते नेमकं, कोरोनापासून आपलं संरक्षण कसं होईल त्याच्यावर व्हॅक्सिन आहे. हा, कोरोना झाल्यावर तो बरा होईल याच्यासाठी व्हॅक्सिन नाहीये, ती पण निघेल. आता हळूहळू काय होईल, की कोरोना बरा करण्यासाठी काय करावं लागेल याचा डेटा जो आहे त्याच्यावर अनालिसिस होईल आणि मग भविष्यात औषधं गोळ्या निघतील, की कोरोना झाला की ही औषधाची गोळी, ही गोळी घ्या किंवा हे औषध घ्या, हे करा ते करा. मग त्याच्याने तो आजार हळूहळू बरा व्हायला लागेल. आता सुरुवात कशी झाली, कोरोना पहिल्यांदा सगळ्यांसाठी नवीन होता. जसे जसे अनुभव यायला लागले, हजारो लाखो लोकांना कोरोना व्हायला लागला, अनेक लोकांचे वेगवेगळे लक्षणं दिसायला लागले. हा सगळा डेटा पूर्ण हेल्थ ऑर्गनायझेशन कडे आला, त्याचा अनालिसिस करून मग आता त्याच्यावर व्हॅक्सिन्स निघाले, हळूहळू त्याच्यावर औषधं निघतील आणि मग पुढे स्थिती नॉर्मल होईल. मग बाकीचे जसे आजार असतात आपले साथीचे, तशा पद्धतीचा तो एक साथीचा आजार समजला जाईल आणि कोरोना ज्याला झाला त्याच्यावर व्यवस्थितपणे औषधोपचार होईल. मग याच्यामध्ये काय टेक्निक वापरलं, हे डेटा अनालिटिक्स. सेम टेक्निक इंडस्ट्री 4.0 मध्ये सुद्धा वापरलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट, मार्केट मधल्या रिक्वायरमेंट्स, मार्केटचा इंटरेस्ट, खूप गोष्टी असतात आणि हा सगळा डेटा कलेक्ट करून मग त्याच्यानुसार प्रोडक्शन प्लॅनिंग करावं लागतं, रॉ मटेरियलचं प्लॅनिंग करावं लागतं आणि हे सगळं करणं खूप गरजेचं असतं. ओके. याच्या नंतरचा पार्ट येतो तो म्हणजे सायबर सिक्युरिटी. आता हे सगळं ऑनलाईन होणार आहे. इंटरनेटद्वारे मशीन्स एकमेकाला कम्युनिकेशन करतील, डेटा इकडून तिकडे तिकडून इकडे जाणार आहे. तर मग याच्यामध्ये सायबर क्राईम करणारे जे लोक असतात, हॅकर्स असतात, त्यांचा त्रास वाढू शकतो ना. मग ते होऊ नये याच्यासाठी सायबर सिक्युरिटी हा पण एक विषय या ठिकाणी महत्वाचा झालाय आणि सायबर सिक्युरिटीचा उपयोग करून आपला हा डेटा चांगल्या प्रकारे कसा प्रोटेक्ट करता येईल याच्यासाठी सुद्धा हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. ओके. तर आता थोडक्यात काय, आपण इंडस्ट्री 4.0 शिकत असताना आपण 1, 2, 3, 4 म्हणजे इंडस्ट्री 1.0, 2. ओके. तर आपण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स मध्ये इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0 आणि 4.0 चारींचे वैशिष्ट्य बघितले. इंडस्ट्री 1.0 मध्ये स्टीम इंजिनचा उपयोग केला गेला. इंडस्ट्री 2.0 मध्ये इलेक्ट्रिसिटीचा उपयोग केला गेला. इंडस्ट्री 3.0 मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशनचा उपयोग केला गेला. तर आता इंडस्ट्री 4.0 मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स, आयओटीचा उपयोग केला जातोय. आणि मग आता प्रश्न हा पडतो की हे सगळं टेक्नॉलॉजी जी आहे याच्यामध्ये भारत कुठे आहे, व्हॉट इज अबाउट इंडिया, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता हे टेक्नॉलॉजी जर आपल्याला वापरायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे टेक्नॉलॉजी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ना ती पहिल्यांदा चेंज करणं गरजेचं आहे. एज्युकेशन सिस्टीम म्हणजे आपला अभ्यासक्रम जो आहे भारतातल्या काही, मी सगळ्यांना दोष देणार नाही, भारतामध्ये 40% लोकांनी इंडस्ट्री 4.0 घेऊन सुरुवात केलेली आहे. जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगचे, ते ऑटोनॉमस कॉलेजेस इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट नुसार शिकवतात. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना हे ऑलरेडी सगळं माहिती आहे. पण मोस्ट ऑफ द कॉलेजेस, आपण असं म्हणू 60% कॉलेजेस असे आहेत की जे अजून पारंपरिक पद्धतीने, आपल्या विद्यापीठांचा सिलेबसच एकदम जुना आहे आणि तोच अजून शिकवला जातोय. म्हणजे आपण इंडस्ट्री 2.0 किंवा खूपच झालं तर इंडस्ट्री 3.0च्या जवळपास, सगळंच नाही म्हणता येणार, इथे आहोत. मग इंडस्ट्री 4.0 आपण शिकणार कधी, वापरणार कधी. मग आता तुम्ही शिका, कधी शिका, पण वापरणारे थोडी थांबणार आहेत. इंडियामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आता टाटा वगैरे सारख्या, रिलायन्स सारख्या, तर ह्या कंपन्या थोडी थांबणार आहेत, ते लोक तर वापरणार आहेत. आता फक्त टाटा रिलायन्सच नाही,
सगळ्यांनाच कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर अगदी छोट्या छोट्या लोकांना सुद्धा हे करावं लागेल. आणि एक महत्वाचा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो की इंडस्ट्री 4.0 वापरून जर एखादी नवीन फॅक्टरी सुरू करायची असेल तर ती 3.0 पेक्षा कमी पैशात सुरू होते. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जे स्टार्टअप आहेत, नवीन एखादा व्यक्ती जेव्हा इंडस्ट्री सुरू करायचा विचार करत असेल तर तर तो नवीन इंडस्ट्री अगदी छोट्याशा जागेत सुरू करू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3D प्रिंटिंग नावाचं टेक्नॉलॉजी आता निघालाय. 3D प्रिंटिंग मध्ये कसं असतं, एकच मशीन कुठलीही वस्तू तयार करू शकतो. बघा ते टेक्नॉलॉजी कसं मी तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो. कॉम्प्युटरवर एक 3D डिझाइन तयार केलं जातं. असे सॉफ्टवेअर येतात की ज्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल डिझाईन तयार केलं जातं. मी एक्झाम्पल सांगतो. समजा आम्ही आता रोबोटिक्सचा ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देत असतो आणि आम्हाला गिअर्स वगैरे लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग मी काय करेल, सॉफ्टवेअर मध्ये एक गिअरचं डिझाईन तयार करेल आणि माझ्याकडे एक 3D प्रिंटर आहे समजा, तर मी तो गिअरचं डिझाईन तयार करून 3D प्रिंटरवर त्याला प्रिंट करेल. आता प्रिंट याचा अर्थ कागदावर नाही प्रिंट होणार. आता तो डायरेक्ट तो गिअर तयार करणार. तो 3D प्रिंटर जो आहे तो 3 डायमेन्शनल प्रॉडक्ट डायरेक्ट तयार करून देतो. त्याच्यामध्ये रॉ मटेरियल फक्त आपण टाकायचं. समजा आता तो प्रॉडक्ट प्लास्टिकचा असेल तर प्लास्टिकचं मटेरियल त्याला फक्त दिलं जातं आणि तो प्रॉडक्ट डायरेक्ट तिथे तयार होतो. 3D प्रिंटर थोडंसं तुम्ही सर्च करा, तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारचे 3D प्रिंटर्स अगदी 20-25 हजार रुपयाला मिळतात. मग मी 20-25 हजार रुपयाचा एखादा 3D प्रिंटर घेतला आणि कॉम्प्युटर घेतला, एक छान डिझाईन करतो. अगदी 10 बाय 10च्या खोलीमध्ये माझा कारखाना सुरू होईल आणि मी वेगवेगळ्या वस्तू तयार करून देऊ शकतो. कुठल्याही मी खेळण्या बनवू शकतो. आता डिझाईनला काही मर्यादा नाही ना. तुम्ही कॉम्प्युटरवर कुठलंही डिझाईन बनवा, ते एकच मशीन कुठली वस्तू बनवेल. पूर्वी कसं होतं 3.0 मध्ये प्रत्येक वस्तूसाठी वेगळं मशीन होतं. म्हणजे तुम्हाला समजा कागदाचा द्रोण बनवायचा आहे त्याचं वेगळं मशीन, पत्रवाळी बनवायची वेगळं मशीन, तुम्हाला ग्लास बनवायचा वेगळं मशीन. आता इथे काय होणार आहे, आता एकच मशीन सगळ्या वस्तू बनवेल. किती वस्तू? अनलिमिटेड. तुम्ही जे डिझाईन त्याला सांगाल त्या डिझाईनची वस्तू ते तयार करेल. असं मशीन आता 4.0 मध्ये आलेलं आहे. त्याला 3D प्रिंटर असं म्हणतात. आणि हे 3D प्रिंटर्स आता स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे काय झालं, अगदी छोट्याशा जागेमध्ये लोकांना व्यवसाय करणं शक्य झालं. म्हणून आता नवीन व्यावसायिक जो कोण त्याचा व्यवसाय सुरू करतो तो 4.0 चा विचार करून करेल, किंवा ज्यांच्याकडे मोठे मोठे कारखाने होते, मोठ्या मोठ्या जागा होत्या, त्या जुने मशीन्स विकून टाकतील आणि नवीन 4.0 इंडस्ट्रीचा उपयोग करून ते आता स्मार्ट इंडस्ट्री करतील. करावीच लागेल, कारण कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर त्यांना तर बदलावंच लागेल. आणि मग जर इंडस्ट्रीज बदलली तर आपल्याला जॉब मिळण्यासाठी आपल्यालाही बदलावं लागेल ना. आणि आपण जर बदललो नाही, आपण आहे तेच शिक्षण घेत राहिलो, तर मग उद्या आपल्यासाठी कठीण होईल. त्यामुळे आता तुम्हाला स्वतःसाठी तरी विचार करायचा आहे की इंडस्ट्री 4.0 मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर इंडस्ट्री 4.0 शी रिलेटेड ज्या टेक्नॉलॉजीज मी तुम्हाला आता इंट्रोड्यूस केल्या, त्याच्यामध्ये IoT आहे, मशीन लर्निंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ऍडव्हान्स रोबोटिक्स आहे, भरपूर टेक्नॉलॉजीचे नावं मी तुम्हाला सांगितले. या टेक्नॉलॉजी आपल्याला शिकणं गरजेचे आहेत. मग आता तुम्ही असा विचार पण करू शकता की भारतात अजून 4.0 आलं का नाही, तर मी सांगतो आलं. अगदी 2-3 वर्षापूर्वीपासूनच काही कंपन्यांनी 5 वर्षापूर्वीच इंडस्ट्री 4.0 ला सुरुवात केली. मी तुम्हाला एक आता व्हिडिओ दाखवतो. बँगलोरमध्ये बुश नावाची कंपनी आहे आणि त्या बुश कंपनीने इंडस्ट्री 4.0 वापरायला सुरुवात केली. फक्त त्यांनीच नाही, अशा असंख्य कंपन्या आहेत, पण मी एक्झाम्पल म्हणून त्यांची एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला आपल्या भारतामध्ये इंडस्ट्री 4.0 शी रिलेटेड सुरुवात झाली की नाही ते लक्षात येऊन जाईल. आता ही कंपनीची व्हिडिओ आहे. Number 2 on the 50 best jobs in America for 2021 list. Data science roles are game-changing for the ambitious tech. करते ही उन्हें पता चल जाता है कि आज उन्हें किस एशिया की सिलिकॉन वैली कहे जाने वाले शहर बेंगलुरु में बॉश इंडिया का हेडक्वार्टर। कंपनी में 31,000 कर्मचारी हैं और कार्ड पंच करते ही उन्हें पता चल जाता है कि आज उन्हें किस स्टेशन पर क्या करना है। इसी वजह से हमको थोड़ा जो भी लॉसेस होते हैं, ऑर्गेनाइजेशन लॉस बोलते हैं उसको, क्योंकि मैन पावर नहीं है, रिसोर्स नहीं है, ये सभी हम ठीक से अलोकेट कर सकते हैं। इससे बहुत बढ़िया बेनिफिट मिला है हमारे लिए। ये जो भी हमको लगता था कि मैनुअल ट्रैकिंग करता था वो पूरा एलिमिनेट होके ये सिस्टम ट्रैकिंग हो गया है। इस प्लांट में अंतर्राष्ट्रीय बाजार के लिए कई प्रोडक्ट्स बनते हैं। इंडस्ट्री 4.0 वाले इस प्लांट में ज्यादातर वक्त मशीनें खुद एक दूसरे से संवाद करती हैं और मुश्किल काम को बिना थके लगातार करती हैं। इससे कर्मचारियों को काफी राहत मिली है। ये तकरीबन 4-4 kg वेट करता है। उसका
तकरीबन उसका मतलब है 8 केजी हमारा एसोसिएट लोड और अनलोड करना पड़ेगा। एक शिफ्ट में तकरीबन 8 घंटे में उनको 1600 बार उठा के लोड करके अनलोड करना है। ये उसके बाद उनको स्टेशन के एक्टिविटीज़ भी देखना है। ये थोड़ा मुश्किल का काम है क्योंकि उनका शोल्डर तकरीबन 1 मीटर के तकरीबन हाइट पर लोड करना पड़ेगा। इसके लिए थोड़ा दिक्कत होती थी, उनका शोल्डर ड्रूपिंग होता था और जो भी इस स्टेशन में 2-3 स्टेशन में काम करते थे उनको थोड़ा हेजिटेशन था कैसे काम करेंगे। इसलिए हमने सोचा कि एक अच्छा सोल्यूशन निकाले। लेकिन क्या ऐसे उपाय धीरे धीरे इंसान की नौकरियां खत्म करते जाएंगे? दावोस के वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की एक बहस के मुताबिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस भविष्य में 70% से ज्यादा रोजगार इंसान से छीन लेगी। मशीनों का आपसी संवाद निश्चित रूप से समाज के ताने बाने पर असर डालेगा। तो इस डिजिटल ट्रांसफॉर्मेशन के नुकसान को कैसे कम किया जाए? भारत में इसकी वजह से शायद कुछ नौकरियां खत्म हो सकती हैं, लेकिन मुझे लगता है कि अगर हम ऐसा नहीं करेंगे तो निश्चित रूप से नौकरियां खत्म होंगी, क्योंकि हम प्रतिस्पर्धा में नहीं टिक पाएंगे। मुझे पूरा यकीन है कि अगर भारत में हमने इसे ठीक ढंग से लागू किया तो ये ज्यादा नौकरियां पैदा करेगा। बात सिर्फ ये है कि ये नई नौकरियां बिल्कुल अलग तरह की होंगी और हमें अपने लोगों को इस डिजिटल ट्रांसफॉर्मेशन के लिए तैयार करना होगा। कंपनी की क्यू एकेडमी अपने कर्मचारियों को भविष्य के लिए तैयार करती है। यहाँ वर्चुअल रियलिटी स्टेशन और कई तरह के वर्कशॉप्स के जरिए कर्मचारियों को नए काम की ट्रेनिंग दी जाती है। हमने डिफरेंट स्टेशंस जो भी शॉप में चल रहा है उधर एक सिमुलेट किया है, एक्चुअली 1:1 किया है, ताकि जो भी एसोसिएट इधर आके एक हफ्ता ट्रेनिंग करेंगे कैसे हैंडल करना है, कैसे पार्ट को सेंसिटिवली लोड करना है, अनलोड करना है, क्या क्या पैरामीटर चेक करना है। इसकी वजह से उनका थोड़ा नॉलेज भी बढ़ेगा और जो भी स्किल उन्होंने नहीं किया होगा ये जगह आके वो स्किल डेवलपमेंट कर सकते हैं और उनको आसान हो जाएगा जो भी न्याय जाएगा उनको काम करना है। 2021 तक पूरी तरह त्रुटिहीन होने का लक्ष्य, क्या इस मंजिल तक एक टेबल फैन के सहारे पहुंचा जा सकता है? एकेडमी में कर्मचारियों से इस पंखे को खोलकर दोबारा असेंबल करने को कहा जाता है। अंत में नतीजा परफेक्ट होना चाहिए। पंखे के नतीजे क्वालिटी कंट्रोल के बारे में अहम जानकारी देते हैं। ये स्टेशन डिजाइन और स्टेशन की परफेक्टनेस बताता है। साथ ही कर्मचारी को जरूरी निर्देश मुहैया कराए जाते हैं। अगर वो स्टैंडर्ड के मुताबिक काम करेगा तो असेंबली प्रोसेस में कोई गलती नहीं होगी। 1760 से 1840 के बीच हुई औद्योगिक क्रांति के बाद अब उद्योग जगत इंडस्ट्री 4.0 के नाम से एक बड़ी करवट ले रहा है और उसके लिए बड़ी तैयारी की जरूरत है। ओके, तर आता इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की इंडियामध्ये सुद्धा याची सुरुवात झालेली आहे, खूप कधीची झाली आहे, म्हणजे असं नाही की काल परवा झाली आहे। भारतामधल्या भरपूर कंपन्या आहेत की ज्या आता इंडस्ट्री 4.0 वापरायला सुरू झाले। त्यातले मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं। बँगलोरची ही बॉश नावाची कंपनी होती, त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सांगितले बघा। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की त्यांचा तो जो पार्ट असतो ज्याच्यावर ते प्रोडक्शन करतायत, 4 किलो वजनाचा तो एक पार्ट असतो, असे 2-2 पार्ट एका वेळेला त्यांचा वर्कर जो आहे तो असा 2 पार्ट म्हणजे 4 दुने 8 किलो वजन उचलेल आणि 1 मीटर उंचपर्यंत असा ठेवेल आणि अशा 1000 पार्ट जर त्याला बनवायचा असेल तर तो एका दिवसामध्ये त्याचा शोल्डर खराब होऊन जाईल, म्हणजे तो टिकूच शकत नाही। म्हणजे तिथे एम्प्लॉई जे आहे ते टिकत नव्हते, बरोबर आहे, हेवी वर्क होतं, काय करायचं? मग त्यांच्या पुढे मोठं चॅलेंज होतं की काय करायचं। मग इंडस्ट्री 4.0 वापरल्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यांनी जेव्हा इंडस्ट्री 4.0 वापरायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात आलं की आपलं काम एकदम सोपं झालं, बल्क मध्ये प्रोडक्शन करायला। कंपनीचा टर्नओव्हर कुठल्या कुठे गेला। आता इंडियामध्ये अशा असंख्य कंपन्या आहेत की ज्यांना आपला स्वतःचा टर्नओव्हर वाढवायचा आहे, इन्कम वाढवायचा आहे। मग ते लोक एम्प्लॉईचा विचार करत बसण्यापेक्षा ते स्वतःचा विचार करतील आणि इंडस्ट्रीज त्यांच्या स्वतःच्या बदलून घेतील। काहींनी बदलल्या। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोरोना नंतर 70% कंपन्या इंडस्ट्री 4.0 वर शिफ्ट होतील, उरलेल्या 30% पुन्हा एखाद्या वर्षानंतर होतील, व्हावंच लागेल त्यांना, त्याशिवाय त्या टेकणार नाही। म्हणजे इंडियाची स्थिती अशी आहे
येणाऱ्या 2 वर्षामध्ये इंडियातल्या जवळपास 90% इंडस्ट्रीज या 4.0 वर शिफ्ट होतील. आणि 4.0 वर जेव्हा त्या शिफ्ट होत आहेत तेव्हा काय चित्र दिसतंय आपल्याला, मेकॅनिकल जे त्यांचं टेक्नॉलॉजी होतं ते कम्प्लीट डिजिटल मध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे तुमच्यासाठी प्रचंड मोठी संधी, तुम्ही सगळे कॉम्प्युटर फील्ड मधले विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी संधी उपलब्ध आहे. पण त्या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर हे नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. ज्याच्याकडे हे स्किल असेल, जेवढे मी टेक्नॉलॉजी सांगितल्या त्याचं स्किल ज्याच्याकडे असेल तो येणाऱ्या काळामध्ये त्याचं उज्ज्वल भविष्य घेऊन पुढे जाईल. आणि जो थांबलाय, ज्याला यातलं काहीच माहिती नाही, कितीतरी लोकांना माहिती पण नाही अजून की असं इंडस्ट्री 4.0 असतं आणि त्याची सुरुवात झाली आहे. मग जेव्हा बाहेर जॉब शोधण्यासाठी आपण निघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपलं नॉलेज काहीच कामाचं नाही, आपण जे शिकलोय ते शून्य कामाचं आहे. म्हणजे जे वापरलं जात आहे ते आपण काही शिकलेलोच नाहीये, मग जॉबच मिळत नाहीये. म्हणून मग अशी स्थिती झाली की 100 पैकी 2 मुलांना जॉब आणि 98 मुलं घरी. त्याचं मूळ कारण हे आहे. आणि येणाऱ्या काळात तर ते अजून वाढणारच आहे. 100 पैकी 100 नापास असं नको व्हायला. म्हणून इंडस्ट्री 4.0 हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये येण्याचा सगळ्यात मोठा पार्ट असला पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडच्या भारतातल्या विद्यापीठांनी बदललं पाहिजे. काही कॉलेजेस मात्र आता याच्यासाठी संशोधन करताय. काही लोकांनी अभ्यासक्रम बदलले आहेत. मोठे मोठे कॉलेजेस जे आहेत जसं IIT आहे, MIT, VIT, COEP असे मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत त्यांनी मात्र त्यांचे सिलेबस मागच्या 3-4 वर्षापासूनच चेंज करून घेतले आणि ते इंडस्ट्री 4.0च्या साईडने त्यांचं एज्युकेशन त्यांनी स्टार्ट पण करून दिलं. ते ऑटोनॉमस असल्यामुळे त्यांचे सिलेबस ते स्वतः ठरवतात. पण मग जे युनिव्हर्सिटीच्या अंडर येणारे कॉलेजेस आहेत त्यांचं काय, त्यांचा सिलेबस हे युनिव्हर्सिटी ठरवत असते. मग आता युनिव्हर्सिटीमध्ये सिलेबस ठरवणारी जी कमिटी असते त्या कमिटीला याचं नॉलेज असलं पाहिजे की येणाऱ्या काळात काय लागणार आहे आणि आपले सिलेबस कसे असले पाहिजे. जर तसं नसेल तर मग येणारा काळ हा तुम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण असणार आहे. म्हणजे बघा 2 साइड आहे, एक तर खूप ब्राईट फ्युचर, एक तर मग काहीच नाहीये म्हणजे जॉबच नाही, एक तर मग खूप भारी जॉब. आता या फील्डमध्ये बघा मी तुम्हाला सहज म्हणून सांगतो, डीप लर्निंग किंवा मशीन लर्निंग या टेक्नॉलॉजीचं नॉलेज जर फ्रेशरला असेल तर त्याला जे स्टार्टिंग पॅकेज आहे ते 12 लाखाचं आहे, 12 ते 14 लाख स्टार्टिंग पॅकेज. आणि जर एक्सपिरियन्स होल्डर असेल तर त्याचं 1 कोटीचं पॅकेज आहे. फॅक्ट आहे, कितीतरी लोक आहेत जे मशीन लर्निंग डीप लर्निंग वर जॉब करतायत आणि वर्षाचा पगार 1 कोटी, 1 करोड, 1 कोटी एका वर्षाला कमवता येऊ शकतात. दॅट इज पॉसिबल. जर तुमच्याकडे हे स्किल असेल तर तुम्ही तुमचं फ्युचर जे आहे ते प्रचंड ब्राईट करू शकतात. बरोबर आहे. आणि तुम्ही नाही शिकलात म्हणून इंडस्ट्रीज थोडी थांबणार आहेत. इंडस्ट्री कुठूनही करणार आहे आणि मॅनपॉवरची त्यांना जी गरज पडणार आहे तंत्र म्हणजे एक्सपर्ट लोकांची ती कुठून ना कुठून त्यांना अवेलेबल होणार आहे. पण मग आपल्याला आपलं फ्युचर जर घडवायचं आहे तर आपल्याला ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची गरज फार मोठ्या प्रमाणामध्ये पडणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आता हे तंत्रज्ञान हे टेक्नॉलॉजी आत्मसात करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. आता आम्ही समर्थ एज्युकॉम प्रायव्हेट लिमिटेड आमची जी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लेटेस्ट नॉलेज कसं विद्यार्थ्यांना देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न नेहमी असतो, सतत असतो. इंडस्ट्री 4.0च्या दृष्टीने आम्ही देखील प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही 2 इंटर्नशिप प्रोग्राम या ठिकाणी स्टार्ट केलेले आहेत. आता पहिला इंटर्नशिप प्रोग्राम आमचा जो आम्ही सुरू केलेला आहे तो आहे IoT अँड रोबोटिक्स. आता तुम्ही जे बघितलं इंडस्ट्री 4.0 मध्ये ज्या गोष्टी वापरल्या जात आहेत ते तंत्रज्ञान जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते तुमच्या अभ्यासक्रमात तर कुठेच नाहीये, तुम्हाला हे बाहेरूनच शिकावं लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही एक इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केला आहे. आता हा इंटर्नशिप प्रोग्राम काय असणार आहे, या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये तुम्ही ऍज अ स्टुडंट आमच्याकडे एनरोलमेंट करणार, तुम्हाला आम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग देणार म्हणजे प्रॅक्टिकली सगळं, दिस इज नॉट थेरॉटिकल, हे पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणार आहे. याच्यात तुम्हाला IoTचं ट्रेनिंग दिलं जाईल, रोबोटिक्सचं ट्रेनिंग दिलं जाईल, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स, मायक्रो कंट्रोलर्स हे कशा पद्धतीने वापरले जातात आणि इव्हन त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग कसं केलं जातं, हे सगळं म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आता सध्या मार्केटमध्ये लागणार आहे तिचं पूर्ण नॉलेज या इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये आम्ही देतो आहोत. आणि दुसरा इंटर्नशिप प्रोग्राम आमचा जो आहे तो वेब टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स वेब टेक्नॉलॉजीज आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत. त्यात UI डिझायनिंग, बूटस्ट्रॅप, त्याच्यानंतर जावास्क्रिप्टच्या वेगवेगळ्या लायब्ररी जसं की jQuery, Node.js, React.js म्हणजे या लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्या वेब टेक्नॉलॉजीज मध्ये वापरल्या जातात त्यांचा देखील अभ्यास आम्ही याच्यामध्ये देणार. आता हे इंटर्नशिप म्हटल्यानंतर इथे टोटली प्रॅक्टिकल ओरिएंटेड या सगळ्या गोष्टी दिल्या जातील. आता ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे इंटरेस्ट आहे, ज्यांना वाटतंय की आपण हे सगळं शिकून घ्यावं
तर त्या विद्यार्थ्यांनी या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी आमच्याकडे इन्क्वायरी करावी. माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली तुम्हाला दिसतोय 9423691491. हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर मला पर्सनली रिक्वेस्ट पाठवा. त्या इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल ती मिळेल आणि तुम्ही हा इंटर्नशिप प्रोग्राम दोघांपैकी कुठलाही तुम्हाला जॉईन करायचा असेल, तुम्हाला कॉम्प्युटर फील्डमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही हा सेकंड जो आहे इंटर्नशिप प्रोग्राम वेब टेक्नॉलॉजीचा हा करू शकतात. आणि तुम्हाला इंडस्ट्री 4.0 शी रिलेटेड करिअर करायचं आहे, ब्राईट फ्युचर जर असेल करायचं, तर ही टेक्नॉलॉजी तुम्ही शिकावी. हिचा दोघं ठिकाणी उपयोग होणार आहे. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये आहेत सगळ्या आणि प्लस याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या आहेत सगळ्या सेन्सर्स वगैरे मायक्रो कंट्रोलर्स हे सगळं या प्रोग्राम मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर अशा पद्धतीने तुमची फ्युचरची वाटचाल इंडस्ट्री 4.0च्या साईडने व्हावी यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न. आजच्या वेबिनार साठी तुम्ही सगळ्यांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आजचं हे वेबिनार या ठिकाणी आता मी संपवतो.